बाई मनीषाताई, मुकुंद कपोते सर, नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. नमस्कार. तौर्य प्रतिष्ठान व्हर्च्युअल फोरमवर आमच्या कार्यक्रमाची आम्ही आता सुरुवात करीत आहोत. या फोरमवर आपलं सर्वांचं स्वागत. मी माधव मांजरेकर. मंडळी, प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम केला असता तर दीप प्रज्वलन करून महाराजींच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली असती. या व्हर्च्युअल कार्यक्रमाचा आरंभ आपण शांती पाठाने करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सहनाववतु, आम्हा सर्वांचे रक्षण हो. सहनौ भुनक्तु, आम्हा सर्वांचे पोषण हो. सहवीर्यम करवावहै, आम्ही सर्व मिळून पराक्रम करोत. तेजस्विनावधीतमस्तु, आमचे अध्ययन तेजस्वी हो. मा विद्विषावहै, आम्ही परस्परांचा द्वेष न करू. मंडळी, आपल्याला माहिती असेलच, नुकतंच पद्मविभूषण पंडित बिरजू महाराजजी यांचं दुःखद निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आज आपण इथे जमलेलो आहोत. आज या ठिकाणी डॉक्टर सौ मंजिरी देवबाई, पंडिता मनीषाताई साठे, पंडित मुकुंदराज देव आणि महाराजींच्या शागिर्दीचं भाग्य लाभलेले डॉक्टर पंडित नंदकिशोर कपोते हे गुरुजन उपस्थित आहेत. आदरणीय देवबाई, मनीषाताई, मुकुंद कपोते सर, आपल्या सर्वांना नमस्कार आणि आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल फोरमवर स्वागत. नमस्कार. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, माझा आणि नृत्य गायन वादनाचा प्रत्यक्ष असं म्हणावा तसं काही संबंध नाहीये, पण सुगंधाच्या दुकानात बसल्यानंतर आपल्या अंगालाही किंचितस तो सुवास चिकटतो. तसं काहीसं माझं झालेलं आहे. त्याच्यामुळे सांभाळून घ्या. मला महाराजींचं वर्णन करायला गेलो तर दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साखर अवघी गोड, असंच काहीसं माझ्या मनात येत राहतं. तर आपल्या धाकट्या काकांकडून म्हणजे शंभू महाराजींकडून मिळालेलं ते तेज काय होतं? दीपा नाही पाठी पोटी अंधकार, म्हणजे तो उजेड काय होता? आणि थोरल्या काकांकडून म्हणजे लच्छू महाराजींकडून मिळालेला सर्वांगे साखर अवघी गोड, असा तो गोडवा काय होता? हे आपण मंडळी आज इथे आलेल्या आपल्या या गुरुजनांकडून जाणून घेणार आहोत. या सर्वांची ओळख करून देऊन त्यांच्याशी संवाद साधतील रमा मांजरेकर. तत्पूर्वी एक छोटासा 3 मिनिटांचा स्लाइड शो आपण पाहणार आहोत आणि मग आपण कार्यक्रमाची सुरुवात करू. सगळ्यांना दिसतंय स्लाइड शो? सुरू करतो.
नमस्कार रमा. कमी केलं मी आवाज. थँक्यू माधव. मंडळी नमस्कार. सर्व गुरुजनांच्या चरणी माझा सादर प्रणाम. आज आपल्या व्हर्च्युअल फोरमवर कथ्थक नृत्य क्षेत्रामधील महाराष्ट्रातील काही दिग्गज मंडळी जमली आहेत. त्यांची थोडक्यात ओळख करून देते आणि मग सर्वात पहिले कपोते सरांची ओळख इंग्लिश मधनं करून देते, म्हणजे क्लासच्याही काही मुली आहेत त्यांनाही समजेल. Dr. Pandit Nandakishore Kapote is a Shagird, a direct disciple of Padma Vibhushan Pandit Birju Maharaj Ji. Kapote sir was the first person to receive his PhD in Kathak in the state of Maharashtra under the able guidance of Maharaj Ji. His dance academy, Nandakishore Cultural Society, was inaugurated by Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi in 1986. He received a scholarship from the Cultural Department of India for learning Kathak dance under the guidance of Pandit Birju Maharaj Ji at New Delhi. Nandakishore Kapote sir is the first male Kathak artist to receive such a scholarship in Maharashtra. Sir also received numerous awards: the Rajya Sanskrit Puraskar in 2004, Dr. Baba Saheb Ambedkar Dalit Mitra Puraskar in 2010, Bal Gandharva Puraskar in 2014, and a fellowship from Maharashtra government in 2017. He has also recently penned a book on Pandit Birju Maharaj Ji, Nritya Samrat Pandit Birju Maharaj. Please welcome Kapote sir on the virtual forum. माझ्या बाईंची ओळख करून देते आता. Renowned Kathak maestro Dr. Mrs. Manjari Dev has contributed a lot to the dance culture in Thane. She started her education in Kathak from Pandit Badrinath Kulkarni in Kolhapur. Later, she learnt the intricacies of Kathak from the legendary gurus Dr. Ashatai and Padma Shri Nataraj Gopi Krishna ji. She has been training hundreds of students
in her institution. आता एक प्रोग्राम चाललाय, तुला इंटरेस्ट आहे का बिजू महाराजांना श्रद्धांजली? She is known for her choreographies like Amrapali, Gayatri Mantra, Geet Ramayan, Surya. Has penned the book Nritya Saurabh, her first book in detailed explanation of Kathak, which is useful to students of Kathak giving the exams. This book has received a special award for Best Literature from Government of Maharashtra. Ata Guru Manishatai Sathe. Guru Pandita Manishatai Sathe is one of the leading exponents of Kathak in India. After initially learning from Pandit Bala Saheb Gokhale, she went on to receive training from Padma Shri Nataraj Gopi Krishna Ji. Pandita Manishatai Sathe is a torchbearer of Nataraj Gopi Krishna Ji's dance style and founder of Manisha Nrityalaya Charitable Trust. Gifted with technical perfection and aesthetic approach, sensitivity and imagination, she has experimented with a wide variety of themes: traditional, modern, concrete, abstract, folk, as well as contemporary. She has, to her credit, over 200 items in traditional Kathak and has performed on scores of prestigious dance platforms in India as well as in other countries like Sweden, UK, USA, Canada, Bahrain, and Japan. Please welcome Manisha Tai on the virtual forum. And last but not the least, son of Kathak Nrityangana, Dr. Mrs. Manjiri Dev, and disciple of late Pandit Brijaraj Mishra Ji of Banaras Gharana and Pandit Mridungaraj of Ajrada Gharana. He is an A-grade artist of All India Radio and Doordarshan and has the distinction of having accompanied dance masters like Nataraj Gopi Krishna Ji and Pandit Birju Maharaj Ji, stalwarts of vocal classical music such as Dr. Prabha Atre, Begum Parveen Sultana Ji, Pandit Jasraj Ji, and Pandit C.R. Vyas Ji, and supremos of instrumental classical music like Dr. N. Rajan Ji, Ustad Amjad Ali Khan Sahab Ji, and Pandit Shiv Kumar Sharma Ji. Let us welcome my dear friend and my guru, Talmani Pandit Mukundaraj Dev on the virtual forum. सर्वांना माझा प्रणाम, सादर नमस्कार. प्रश्नांची सुरुवात मी कपोते सरांपासून करते आणि मग बाई मनीषाताई मुकुंद आणि मग आपण इंटरचेंज करूया. सर नमस्कार. तुमचा महाराजींबरोबरचा जो सहवास आहे तो काही वर्षांचा नसून काही दशकांचा आहे. तर तुमची त्यांच्याकडे शिकायची सुरुवातीच्या वर्षांबद्दलचा तुमचा अनुभव आणि कशी तुम्ही त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली याबद्दल काही सांगू शकाल का? आता महाराजींची फिल्म बघितली, खूप छान वाटली. अजून विश्वास बसत नाहीये की महाराज आपल्यात नाही आहेत. म्हणजे मन मानायला माझं अजून तरी तयार होत नाहीये. कारण त्या दिवशी अगदी 2च तास आधी मी महाराजांशी बोललेलो आणि 2 तासानंतर त्यांची बातमी कळाली निधनाची. खरं त्यावेळी एक सगळ्या नृत्य कलाकारांचं एक स्वप्न असायचं की एकदा तरी आम्हाला महाराजांकडे शिकायला मिळावं. हे प्रत्येकाचं स्वप्न होतं, अगदी लहान नर्तकांपासून छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. पण जो काळ माझ्या वेळेस होता त्यावेळी स्वप्न तर काय, म्हणजे नृत्य कसं शिकायचं हेच खूप अवघड गोष्ट होती. आणि तेही पुरुषांना, म्हणजे मुलांनी नृत्य करणं तर महाराष्ट्रामध्ये फार चांगलं समजतच नव्हते त्या काळी. तरी पण मी अगदी जिद्द करून कसं तरी ते मी एका पुण्यामध्ये कलाछाया संस्थेमध्ये नृत्य शिकायला लागलो. आणि मला आठवतं 1974ची गोष्ट आहे. तर त्यावेळी तिथे महाराजजी आले होते कार्यक्रम करण्यासाठी. पण सकाळची वेळ होती, आम्हाला सकाळी बोलवून घेतलं होतं की काही मदत लागली तर या. आम्ही सकाळी गेलो होतो. तर मी ज्यावेळी सकाळी तिथे प्रवेश केला त्या अंगणामध्ये, तर तिथे एक पार होता. तो पार आणि एक झाड असायचं त्या झाड. तर तिथे एक अशी सुंदर व्यक्ती बसली होती, म्हणजे अतिशय चांगल्या व्यक्तिमत्वाची.
भारदस्त व्यक्तिमत्वाची. तर मी पाहिलं, अंदाज केला की बहुतेक हे बिरजू महाराज जे आहेत. आणि मी तिथे गेलो, त्यांच्या पाया पडलो, त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी त्यावेळी मला विचारलं की क्या नाम है तुम्हारा, कब से सीख रहे हो. मग त्यावेळेस मी त्यांना माझी माहिती दिली थोडक्यामध्ये. पण आणि तेवढंच ते त्यांनी जे बोलले 2 शब्द माझ्याशी, तेच मला खूप मोठे होते. म्हणजे मला इतका आनंद झाला होता त्यावेळी खरं तर. पण त्याच रात्री त्यांचा बालगंधर्वला कार्यक्रम होता. आणि अजूनही माझं खूप मोठं भाग्य की आमच्या संस्थेच्या वतीने मला त्यांनी महाराजजींचा सत्कार करायला सांगितला स्टेजवरती. आणि मी रंगमंचावर त्यांना जाऊन बुके म्हणजे बुके, नारळ व त्यांना प्रदान केलं आणि त्यांच्या पाया पडलो, त्यांचे आशीर्वाद घेतले. ही परत दुसऱ्यांदा माझी भेट महाराजींची. आणि ते मला खूप म्हणजे खूप स्मरणात राहिलाय. खूप आठवणीतला तो किस्सा होता माझ्या की पहिली भेट. आणि त्यावेळेस काढलेले फोटो आजही माझ्याकडे अजूनही फोटो आहेत ते सगळे. तर त्यावेळी त्याच्यानंतर त्यांचा डान्स बघितला आणि मग त्यांचं नृत्य बघून इतकं असं वाटलं, अरे असं नृत्य आपण आधी कधी पाहिलेलंच नाहीये, एवढं सुंदर नृत्य. आणि मग मनामध्ये लगेच विचार केला की नाही, आपल्याला पुढचं शिक्षण घ्यायचं तर ते महाराजींकडेच. हे त्यावेळेस अगदी पक्क केलं होतं मी. त्याच्यानंतर मग मी स्कॉलरशिप, नॅशनल स्कॉलरशिपला फॉर्म भरला आणि मला बोलवणंही आलं. तिथे मी गेलो दिल्लीला इंटरव्ह्यूला. असं आपल्याला सांगू इच्छितो की अजून एक चांगली गोष्ट होती की गुरु मुन्नालाल शुक्ला त्यावेळी ते तिथे होते दिल्लीला राहायला. तर दिल्लीला ते माझ्याबरोबर स्वतः त्यांनी ठुमरी गायली होती त्यावेळी आणि वंदना गायली त्यांनी स्वतः, साथ संगत माझ्याबरोबर केली. आणि तिथे एवढे दिग्गज कलाकार समोर होते, ते नंतर कळालं मला की एवढे महान कलाकार समोर परीक्षक म्हणून बसलेले. त्याच्यामध्ये एक होते पंडित मोहनराव कल्याणपूरकरजी समोर बसले होते. त्याच्यानंतर डॉक्टर कपिला वात्स्यायनजी होत्या. नंतर पद्मश्री आपल्या दमयंती जोशीजी समोर बसल्या होत्या. त्यानंतर कुमुदिनी लाखियाजी तिथं होत्या स्वतः. आणि त्याच्यानंतर स्वतः पंडित बिरजू महाराजजी पण तिथे बसलेले होते. आणि त्यावेळी मला जे येत होतं त्यावेळी मी ते करून दाखवलं. मला विचारलं, मला कुमुदजींनी जास्त प्रश्न विचारले की कोणाकडे नृत्य शिकायचं काय वगैरे. आणि त्याच्यानंतर मी आलो. वाटलं नव्हतं मला ही स्कॉलरशिप मिळेल म्हणून. पण 1 महिन्याने मला ते पत्र आलं आणि मला त्याच्यात लिहिलं होतं की सिलेक्शनचं पत्र आलं. आणि ते पत्र पाहून मला खूप आनंद झाला की माझं स्वप्न आता पूर्ण होणार, महाराजींकडे मला जायला मिळणार. आणि मी लगेच 1 तारखेला, मला आठवतं 1 नोव्हेंबर 1978, मी त्या दिवशी त्यावेळेस तिथे दिल्लीमध्ये पोहोचलो कथक केंद्रामध्ये. आणि तिथे मग महाराजींच्या घरी डायरेक्ट गेलो मी, कारण त्यावेळी मला त्यावेळेस दिवाळी होती, त्यामुळे दिवाळीला नेमकं कथक केंद्र बंद होतं आणि मला माहित नव्हतं. तर मी महाराजींच्या घरी पोहोचलो. महाराजी म्हटले, अरे तुम दिवाली होने के बाद भी आते तो चलता ऐसे. कारण मी म्हटलं, नाही महाराजी, मुझे तो इसमें लिखा था लेटर में कि 1 तारीख को पहुंचना है, इसलिए मैं आया. बोले अच्छा कोई बात नहीं, मेरे पास रहो. मग पहिल्याच वेळेस महाराजींनी मला त्यांच्या घरी राहायला जागा दिली. त्यांच्या इथे मी राहिलो आधी. त्याच्यानंतर मग माझं कथक केंद्रात ऍडमिशन झाली आणि मग मी महाराजींकडे नृत्य शिकायला लागलो. पण ते शिकायचा पण एक किस्सा आहे की तिथे एकदा रात्री मी महाराजींकडे जायचो, कारण त्यावेळी असं होतं की गुरु लगेच भरपूर असं शिकवत नव्हते. ते पण परीक्षा घ्यायचे की तो विद्यार्थी तो त्या लायक आहे का, तर आपलं नाव तो करेल का, त्याप्रमाणे मग ते बघूनच मग ते पुढे नृत्य शिकवायचे. तर म्हणून त्यांनी मला जवळजवळ मला आठवतं 3 ते 4 महिने ते माझी परीक्षा घेत होते. आणि माझं सारखं बारकाईने त्यांच्याकडे लक्ष होतं की ते काय करतात, त्यांना काय हवं आहे, हे दिवसभर मी अगदी बारकाईने बघत होतो. तर मग हळूहळू मी त्यांचा खूप आवडता शिष्य झालो आणि ते मला घरी घेऊन जायला लागले.
मग एकदा असंच घरी मी त्यांचे रात्री पाय दाबत होतो. 12:30-1ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस महाराजजी जोपर्यंत झोपत नाहीत तोपर्यंत आम्ही झोपत नव्हतो. मग मी पाहिलं की हळूहळू तर महाराजजींना झोप लागली आहे. मग पाय दाबत दाबत आम्ही पाहिलं झोपले. मग उठलो मी उठलो आणि जायला लागलो. तेवढ्यात महाराजांची झोप उडाली, त्यांना जाग आली आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणे, नंदू यहाँ आ जा, या सामने खडा हो जा. रात्री 1:30ची गोष्ट ही. आणि 1:30ला मला तिथे समोर उभं केलं. और चलो परनामत कैसे धा कैसे करना है, धा ये पकावच में कैसी धा बजती है करो. मग त्यांनी मला करून दाखवली. धा त क थू गा हे परनामत शिकवला. आणि तिथून माझी खऱ्या अर्थाने नृत्याची सुरुवात झाली त्यांच्याकडे शिकायची. आणि मग मात्र मला माहित आहे की त्यांनी भरपूर मला नृत्य शिकवलं. मग आणि ते तेव्हापासून शिकवलं तर ते आतापर्यंत, ते जायच्या आधी तोपर्यंतही मी नृत्य त्यांच्याकडे शिकत होतो. हे माझं खूप मोठं भाग्य. खरंच सर, खरंच खूप मोठं भाग्य आहे सर. महाराजजींची तालीम घ्यायची काय, म्हणजे रियाज करून घ्यायची काय पद्धत होती? तत्कार, हस्तक, पाठांतर, अंग आणि त्यावेळी क्लासमध्ये घडलेल्या काही गमती जमती काही? महाराजींची तालीम म्हणजे ते स्वतः ऍक्च्युली ते स्वतः खूप बोलायचे नाहीत, पण त्यांच्या नजरेतनं ते आम्हाला मग ते सवयीने ते कळू लागलं होतं की त्यांना काय आमच्याशी बोलायचंय, काय संवाद साधायचा आहे. तर आम्ही तिथे सकाळी जायचो कथक केंद्रामध्ये. म्हणजे आमचा दिवस हा पूर्ण नृत्यमयच होता तिथे. आम्ही हॉस्टेलमध्ये असायचो, तिथेच कथक केंद्राच्या मागे सकाळी आम्ही उठायचो. आपला स्वतःचा रियाज असायचा. महाराजजींनी सांगितलं होतं बंद खोलीमध्ये लाईट वगैरे ऑफ करून, अंधार करून आपला तत्कार करायचा. 1-2 तास 3 तास जितका वेळ करू शकतो आम्ही तत्कार करायचो. त्याच्यानंतर आवरून ब्रेकफास्ट करून तिथे कथक केंद्रात 10 वाजता आम्ही जायचो प्रॅक्टिस करायला. कारण 10 वाजता आमचे ते तबला प्लेयर होते सुभाष कुमार, ते यायचे तिथे आणि मग ते आमची प्रॅक्टिस घ्यायचे. तर 10 वाजता आम्ही तिथे गेलो का मग ती प्रॅक्टिस आमची जवळजवळ 12 पर्यंत चालायची. आणि त्यावेळी कसं महाराजींकडचे खूप विद्यार्थी नसत, ते खूप कमी जे स्कॉलरशिप वाले असतात, नॅशनल स्कॉलरशिप, तेच. माझ्या बॅच मध्ये मला माहिती आहे 2 ते 3 आम्ही 3 जण होतो त्यावेळेस. रेणू होती, मी, अशोक होता, कधी बिपुल असायचा, कधी विरवणिक असायची फ्रान्सची. असं 1-2 जण असायचो आम्ही क्लास करायला. आणि मग महाराजजी यायचे कधी 11, 11:30ला. आणि महाराजजी आले तर आणि त्यांचा जर मूड लागला तर मग मात्र काही सोयच नसते, तो मग आमचा क्लास एकदम 2 काय 3 काय वाजायचे. आणि तिथे आमचं हॉस्टेलला डबा टायमिंग अर्धा तासच असायचं ते. मग तिथे आम्ही सांगून ठेवलं होतं की आम्हाला लेट झाला तर आमचा डबा आम्हाला तिथे काढून ठेव, असं होतं, आम्ही घेत जाऊ असं. मग आम्ही जायचो तिथे, थोडंसं खायचो का परत कथक केंद्रात जायचं. मग महाराजींची बॅलेची रिहर्सल असायची त्या काळी, कारण महाराजजी भरपूर हे बॅले त्यावेळेस करत होते, कॉम्पोजिशन्स. आणि ती प्रॅक्टिस आमची संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत चालायची. ती संपली का त्याच्यानंतर महाराजांचे रेकॉर्डिंग, मग ते रात्री तर 12-1 वाजायचं ते रेकॉर्डिंगला. आणि बहुतेक रेकॉर्डिंगला महाराजजी मलाच घेऊन जायचे तिथे त्यावेळे. आणि महाराजजींची शिकवण्याची पद्धत ही खूप खूप म्हणजे खूप चांगली होती की जी पटकन कोणालाही ते नृत्य समजेल, असं की अगदी अनाडी विद्यार्थी असला तरी त्यालाही ते कळेल, असं त्यांची ती पद्धत होती शिकवायची. तर शिकवताना अनेक सुंदर उदाहरणं पण द्यायची आणि ती उदाहरणं देऊन ते शिकवायचे. त्यामुळे ते चटकन आपल्याला अपील व्हायचं ते आणि लगेच कळायला लागायचं. साधी चक्कर सुद्धा मला खूप आठवतं की चक्कर महाराजींनी शिकवली तर ती सांगितलं होतं की उजवा हात कसा पाहिजे आपला समोर इथे, डावा हात कसा काटकोना तिकडे तिरकाच पाहिजे. हे काही काही गोष्टी अशा शिकवणी, हात बंद करून मग समोर यायचं, पूर्ण चक्कर अशीच घेऊन पुढे नाही यायचंय, इथेच बंद झाला हात पाहिजे आणि मग चक्कर आली पाहिजे आणि मग आपण समोर येणार. या अशा चक्कर त्यांनी आम्हाला 3 पायाची 1 पायाची
2 पायाची, 5 पायाची, 8 पायाची, अशा विविध चक्र आम्हाला त्यांनी शिकवल्या होत्या. त्यामुळे तशा खूप त्या बरोबर त्यांनी आमचं अंग चांगलं करून घेतलं. त्यांनी खूप टेक्निक आम्हाला शिकवली की कसे अंग, आपला हात कसे वळले पाहिजे, तर त्यासाठी काही काही एक्सरसाइज असतात. ते एक्सरसाइज त्यांनी खूप आम्हाला त्या काळी सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे बाकीचे तोडे तुकडे आणि भरपूर, म्हणजे मला ते आठवतं की इतके तोडे आम्हाला शिकवले. तर एक गमतीचाच किस्सा मी सांगतो त्या शिकवण्याचाच. म्हणजे त्यांना आम्ही रागवताना तर कधी बघितलं नव्हतं की असे महाराजी चिडले बाबा असं. आणि मला अजून आठवतं कोणी पण पाहिलं नसेल त्यांना असं, कारण खूप रागवलेले कधीच नव्हते आणि ते रागवायचे नाही. तर एकदा काय झालं, आम्ही तिथे 10 वाजता सकाळी जायचो प्रॅक्टिसला. मग महाराजींनी शिकवलेलं असायचं, त्याचा आम्ही खूप रियाज करायचो. ते आणि मग त्याची महाराजी येईपर्यंत ती चांगली प्रॅक्टिस झाली का मग महाराजींना दाखवायचो की ह्या महाराजीने आपल्याला शिकवलं. पण त्यावेळेस काय झालं होतं की थोडंसं चक्करची क्रेज निर्माण झाली होती. तिथे आमचे 2-4 क्लासेस होते, तर तिथे जोरात चक्कर आम्ही बघायचो कधी, तर अरे बापरे एवढे चक्कर मारतायत, मग आपल्याला पण यायला पाहिजे. मग आम्ही पण जी चक्करची सकाळी प्रॅक्टिस गेल्या मी, रेणू, किरण, मला आठवतं अगदी 50 चक्कर, 60 चक्कर, आम्ही 100 चक्कर मारायचो. 100 चक्कर मारत बसून प्रॅक्टिस करायचो. आणि महाराजींना बिलकुल चक्कर आवडत नव्हती जास्त. तर त्यांचं म्हणणं होतं की जेवढं आवश्यक आहे तिथेच ती चक्कर मारली गेली पाहिजे. उगीच खूप चक्र, आपल्याला सर्कस नाही करायची तिथे. तर आम्ही चक्कर, आम्ही ते लहान असल्यामुळे आम्हाला काही ते कळत नव्हतं. आणि आम्ही आमची प्रॅक्टिस करत बसलो चक्करची. थोड्या वेळाने आले महाराजी, केव्हा दरवाजा गेटवर आले ते आम्हाला कळालं नाही. आणि गेटवर पाहिलं तर महाराजी उभे. बापरे. मग मी हळूच मुलींना सांगितलं, रेणू महाराजी सामने खडे आहे. मग सगळ्यांचं लक्ष गेलं. मग आम्ही एकदम चुपचाप असं. मग आले महाराजी आतमध्ये. आता म्हटलं आपण खूप बोलणी करणार किंवा आपल्याला महाराजी एक म्हणजे गाठीने तरी आपल्याला थोडं मारणार पायाला. आम्ही गप्प बसलो. काही आले महाराजी समोर बसले नेहमी सारखे. आम्ही जाऊन पाया पडलो महाराजींच्या. महाराजींनी आशीर्वाद दिले आणि बोले अच्छा चलो करो. मग आम्ही म्हटलं अरे महाराजी तर काहीच बोले ना, आपल्याला रागवले पण नाही, किती छान. मग आम्ही महाराजी शिकवायला लागले ते आम्ही करायला लागलो. महाराजींनी गद्दींचे परण शिकवले. गद्दीन एवढे सुंदर गद्दीन शिकवले. पण प्रत्येक गद्दींमध्ये एक चक्कर असायची. पहिला गद्दीन शिकवला 17 चक्कर. ते लक्षात आमच्या काही नाही आलं की आम्ही म्हटलं हो बस वा छान 17 चक्करचा गद्दीन वगैरे. दुसरा होता 32 चक्करचा. त्याच्यानंतर अजून वाढत चक्राचं आमचं गेल्या. आणि अशा त्यामध्ये 50 चक्कर, 60 चक्कर. आणि मग आम्ही एकमेकाकडे बघत बसलो. अरे म्हटलं ही आपल्याला शिकवत नाही महाराजी, शिक्षा दिली आहे महाराजींनी आपल्याला. आणि मग म्हटलं आम्हाला खूप रडायला आलं. म्हटलं महाराजी सॉरी महाराजी, हम अभी नहीं ऐसे नहीं करेंगे, जो आपने सिखाया वही प्रॅक्टिस करेंगे. आणि मग महाराजी हसायला लागले. महाराज अशी ही गंमत महाराजींची. म्हणजे त्यांनी राग पण कसा दर्शवला तो चक्कर मध्ये शिकवण्यातनं त्यांनी त्यांचा राग दाखवला. तर असा हा त्यांचा किस्सा होता. दुसरं मी अजून त्यांच्या एकच दोन गोष्टी सांगतो तुम्हाला. त्यांचं म्हणजे खूप मजेशीर आहेत ना. म्हणजे त्या काळात महाराजींची कल्पक बुद्धी केवढी होती. एक तर ती व्यक्ती त्या काळी इतकी बिझी असायची, इतकी बिझी, इतके कार्यक्रम महाराजींचे असायचे त्यावेळी. आणि कारण बहुतेक कार्यक्रमाला मी असायचो. मला माहिती आहे की मी बहुतेक सगळीकडे मी त्यांच्या कार्यक्रमाला मी गेलेलो आहे. मला घेऊन जायचे ते. आणि परत बॅलेच्या रिहर्सल असायच्या. परत बॅलेच्या रिहर्सल मध्ये महाराजी स्वतः तबला वाजवायचे, स्वतः गाणं म्हणायचे तिथे, स्वतः पखावज वाजवायचे, स्वतः हार्मोनियम वाजवायचे, मध्येच म्युझिक समजून सांगायचे. मध्येच फ्लूट पण वाजवताना मी त्यांना बघितलं. सरोद पण घेतली, सरोद त्यांच्याकडनं सरोद वाजवली त्यांनी ते शम्मीकडनं. असे अनेक, सतार पण वाजवताना मी त्यांना बघितलं. एवढी वाद्य एक व्यक्ती. अरे बापरे म्हटलं आम्ही तो चाटच पडायचो की इथं ईश्वरांचीच देण आहे अशी. कारण असं फार हे अवघड आहे. तर एवढे ह्या गोष्टी सगळ्या असताना की महाराजींना हे बाकीचे पण कसं सुचतं, म्हणजे एवढं की आम्ही ते चाट पडायचो की त्या काळात आम्हाला त्यांनी कसं सांगितलेलं आहे. म्हणजे तर त्यांनी ते क्लास ज्यावेळेस घ्यायचे तेव्हा त्यांचं एकदम वेगळं रूप असायचं.
की ते शिकवण्याचं, म्हणजे त्यांचं तर एक ते नुसतं देण्याची ही त्यांची देतच राहते महाराजजी, आणि शेवटपर्यंत देत होते. प्रत्येकाला दिलंय त्यांनी, कोणी का असे ना, कुठलाय की हा माझ्या लखनौ घराण्याचाच आहे, हा बनारस आहे, हा जयपूर आहे, असं महाराजींनी कधीच भेदभाव केलेलं मला आठवत नाही. कारण महाराजी स्वतः सगळ्यांवरती प्रेम करायचे. कारण जो महाराजी सांगायचे पण की जो नृत्य आपल्याला ज्याचं चांगलं वाटतं ते नृत्य आपल्याला खूप आवडतं. म्हणजे ते माहित नाही की हे जयपूरचं केलंय का त्यांनी बनारसचं केलंय, पण जे दिसतंय सुंदर सुंदर दिसतंय तर ते महाराजी ऍप्रिशिएट करायचे. आणि आता पण ऑगस्ट मध्ये महाराजींनी सगळ्यांचे कार्यक्रम बघितले आणि स्पेशली सगळ्यांना खूप कौतुक केलं महाराजींनी. मला चांगलं आठवतं मंजिरीताईंचं कौतुक केलं, मनीषाताईंचं कौतुक केलं, महाराजींनी खूप सगळ्यांचं कौतुक केलं. की ते कधी असे म्हटले नाहीत की अरे ते वो क्या बनारस के हो जयपूर के तो क्या बोले, असं हे त्यांच्यात खूप मोठेपणा होता त्यावेळेस. आणि त्यावेळेच मी सांगतो की आमचा क्लास ते घेतला का त्यांना गाणी पण गायला आवड असायची. जुने हिंदी गाणे ते खूप गायचे त्यावेळी. आणि आम्हाला मग हे क्लास संपला का हिंदी गाणे आम्हाला ते शिकवायचे. तिथे ते स्वतः गाणे, एक यमनचा राग मला आठवतो, यमन तराना मला शिकवला होता महाराजींनी क्लासमध्ये नुकताच. मग यमनची प्रॅक्टिस वगैरे झाली, त्याच्यानंतर मग म्हणे बैठो बैठो, मग आम्ही सगळे 3-4 जण बसलो. मग ते म्हणे अरे नंदू मुझे कि यमन राग का एक और गाना याद आ रहा है, फिल्म का गाना. मैंने बोला महाराज जी सुनाइए. मग त्यांनी ते आसू भरी है ये जीवन की राहे ते आम्हाला गाणं म्हणून दाखवलं. मग त्याच्यानंतर अजून आम्ही त्यांना म्हटलं, खूप हट्ट केलं, महाराज जी हमको अच्छा लगता है आपकी आवाज में और बताइए गाणे. मग त्यांनी 2-4 आसू भरे है अशी वेगवेगळे गाणे, आपने याद दिलाया तो हम मुझे याद आया, अशी खूप सुंदर सुंदर गाणी त्यांनी गायली महाराजींनी. असंच एकदा ते, आणि महाराज त्यावेळेस असं होतं की आम्ही काही लिहून घ्यायचो नाही. जिथे महाराजी आम्हाला शिकवायला लागले का आम्ही असं तू आपला तुकडा घेतला आणि काय शिकवतात, तुकडा पहिला तुकडा लिहिला तो असा नाही, तिथेच लक्षात ठेवावा लागायचा. महाराजीने एखादा तिहाई किंवा तुकडा तिथे तयार करून आम्हाला सांगितला का तिथंच आम्ही 1-2 वेळा बोलून तो लक्षात, आणि तो लक्षात राहायचा त्या काळी आमच्या, पटकन लक्षात आम्ही ठेवायचो. आणि मग घरी गेलो का रात्री मग ते सगळं तुकडे आपल्याला क्लासमध्ये काय काय झालेलं आहे मग ते आम्ही सगळं लिहायचो. कारण त्यावेळेस मला डायरी लिहायचा खूप आवड होती. ती डायरी आज मला काम आलेली आहे. की तेव्हा मी सगळं जे मी दिवसभरामध्ये रात्रीपर्यंत जे महाराजींबरोबर जे माझे सहवास होता, जे प्रत्येक सुवर्ण क्षण होते ते त्यांच्या बरोबर मी राहिलेलो आहे, ते मी सगळे नोट करायचो. त्यावेळेस मग त्यांच्या ह्या काय काय गोष्टी, महत्वाच्या गोष्टी त्यांच्या काय होत्या, तर मला तुम्हाला सांगायचं होतं. ते 1-2 शब्द मी ते मला 2 मिनिटाचं वाचून दाखवतो की ते खूप सुंदर त्यांनी त्यावेळी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या काळात सांगितलेलं आहे. तर आपण एक तुम्ही ते शोधेपर्यंत पुढच्या बाईंना प्रश्न विचारते आणि मग परत आपण त्या डायरीकडे. अगदी नक्की नक्की. असं सापडलेलं तर आहेच, पण ठीक आहे नंतर बाई. सांगू का? हो, ताईशी बोलता आधी. हा, म्हणजे दाखवा वाचून. चालेल. ती तारीख होती ही 2 मे 1979 सालच आहे. तेव्हा महाराज जी आज बता रहे थे कि कथक कुछ बन सा गया है, अर्थात नर्तक एक टुकड़ा करता है, टुकड़ा खत्म होने पर माइक के सामने आकर दूसरा टुकड़ा करता है, परन बोलता है और फिर से करता है. इससे कुछ बदलाव लाने के लिए कथक नृत्य के हर हिस्से को कुछ नाम देने चाहिए. नृत्य में नृत्य और नृत्य 2 अलग अलग दिखाए जा सकते हैं. शुरू में नृत्य भाग को लेकर पूरनमाशी नृत्य करना चाहिए. पूरनमाशी नृत्य धीमी गति यानी विलंबित लय पर आधारित है, जैसे ठाठ, उठान, आमद. इसमें शांत रस होगा. इस नृत्य द्वारा हस्तकों की गोलाई श्रृंगार प्रतीत होता. चंद्र की सुंदरता इसमें होती. चंद्र का निकलना और उस समय जो भी बदलाव होते हैं उसको दिखाने की कोशिश इसमें होगी.
इसमें वंदना भी आ सकती है। उसके बाद बसंत नृत्य होगा। बसंत नृत्य मध्य लय में होगा, जैसे बसंत ऋतु में फूल खिल उठते हैं, एक उल्लासित वातावरण होता है, वैसे सुंदर सुंदर तिहाई टुकड़ों से यह नृत्य सजाया जा सकता है। और एक गति नृत्य भी हो सकता है, जिसमें गति यानी चपलता हो। इस नृत्य में परमेलू परन का प्रयोग कर सकते हैं। उसके बाद नृत्य विभाग में भजन, ठुमरी, तराना आदि चीजें दिखा सकते हैं। ठुमरी या भजन भाव में केवल भाव के अलावा बीच बीच में टुकड़ों का भी प्रयोग किया जा सकता है। हे त्यांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं. म्हणजे त्यावेळी त्यांच्या त्या कल्पना केवढ्या मोठ्या होत्या अशा. आणि एक छोटस अजून 2 ओळी लिहिलेल्या आहेत. 11 ऑक्टोबर 1979 कथक बद्दल ते थोडेस बोलले होते त्यावेळी, की महाराज जी से प्राप्त कथक नृत्य की विशेषता है। कथक नृत्य आत्मा के उल्लास का एक प्रतीक है। कथक में नैसर्गिकता है, हर लय की गतियों की स्थितियों से अवगत कराता है। कथक में लय की जातियों का स्वरूप स्पष्ट रूप से दिखाई देता है। कथक नृत्य को अंत नहीं है, बारीक से बारीक गहराइयों से ये जाना तो इसी नृत्य के ही बस की बात है। कथक नृत्य को भली भांति जानकर बुद्धिजीवी नर्तक नाचने लगता है तो हर क्षण में नई चीजें निर्माण कर सकता है। इस नृत्य में नर्तक कई घंटों तक नाच सकता है। पोशाक के मामलों में भी कथक नृत्य अलग दिखाई देता है। केवल कुर्ता और पैजामा पहनकर भी नृत्य किया जाता है और वह पूर्ण दिखाई देता है। कथक नृत्य सुंदरता का एक चित्रण है, हे त्यांनी बोलले होते. सुंदर सर. सर आता बाईंकडे आणि मनीषा ताईंकडे वळते. बाई, महाराजींबरोबरची तुमची पहिली भेट आठवते का तुम्हाला? माझी महाराजींबरोबरची पहिली भेट दिल्लीला मी गोपीजींबरोबर कार्यक्रमाला गेले होते आणि त्यावेळेला स्टेजवर गोपीजींनी माझी महाराजींशी ओळख करून दिली होती. महाराजी पुढे ऑडियन्स मध्ये बसले होते आणि गोपीजी स्टेजवर नाचत होते, असा तो प्रसंग. आणि त्यावेळेला गोपीजींनी माझी ओळख महाराजींशी करून दिली आहे, मेरी शागिर्द आहे असं करून. तर मला म्हणजे आपण स्वप्नात आहोत असंच वाटत होतं, कारण आम्ही त्या श्रीराम काहीतरी नावाचं थिएटर आहे ते दिल्लीचं, त्याच्यात तिथे कार्यक्रम होता आणि 2 म्हणजे दिग्गज लोकांच्या मध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्या कलाकाराची अशी गोपीजी ओळख करून देत होते आणि महाराजजी तिथून हसून म्हणजे छान छान करत होते. ही पहिली भेट. त्याच्यानंतर शिल्पा, माझ्या सौभाग्य की त्या गोपी अंकल बरोबर त्या प्रोग्राम मध्ये तबला वाजवायला मी पण होतो. म्हणजे माझे गुरुजी पंडित ब्रिजराज मिश्रा आणि मी, आम्ही 2 जण होतो. आणि मला आठवतंय की बरेच वर्षानंतर गोपी अंकल त्या दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये परफॉर्म करणार होते. तर ते आईची ओळख करून देताना महाराजजींना म्हणाले की महाराज जी देखिए मेरी ये मंजिरी शागिर्द नाचेगी, आपको आपके अंकल शंभू महाराज जी की याद आएगी, क्योंकि ये भी थोड़ी मोटी है, वो भी थोड़े मोटे थे, तो आपको उनकी याद आएगी, देखिए इसका डान्स. असं करून त्यांनी स्टेजवरनं ओळख करून दिली होती. वा, किती सुंदर आणि गोड आठवण आहे. मनीषा ताई, तुमची पहिली आठवण महाराजींबरोबरची? मी पहिल्यांदा महाराजींना केव्हा भेटले हे मी सांगू शकते. मी 15-16 वर्ष गोपीजींच्याकडे शिकायला सुरुवात केलेली होती आणि कलाछायातर्फे प्रभाताईंनी त्यांना पुण्यात कार्यक्रमाला बोलावलं होतं. आणि कसं माहिती नाही, प्रभाताईंची आई आणि माझी आई चांगल्या मैत्रिणी होत्या आणि त्यांचं काय ठरलं माहिती नाही, पण कार्यक्रम झाल्यावर मला कलाछायामध्ये थांबण्याची परवानगी मिळाली. आणि तेव्हा मी पहिल्यांदा इतक्या लहानपणी महाराजजींचं हे जे सगळं कसं आपण आता ऐकतोय, गायनावरचं प्रभुत्व, चित्रकलेवरचं प्रभुत्व, निरनिराळ्या वाद्यांवरचं प्रभुत्व, हे मी त्या माझ्या लहान वयामध्ये मी त्यांना पाहिलं. म्हणजे फक्त दुरून बसून बघत होते, ऐकत होते, कारण
इतके मोठे मोठे कलाकार त्या प्रभाताईंच्या एका छोट्याशा खोलीमध्ये सगळे जमलेले होते. मला एवढं नक्की आठवतं की योगिनी होती तेव्हा माझ्या बरोबर, आणि सगळे एक एक फरमाईशी करत होते निरनिराळ्या वाद्यांची, आणि महाराजजी ते पूर्ण करत होते. म्हणजे कुठलाही अभिनिवेश नाही त्याच्यामध्ये, पण इतकं सहजरित्या सगळं चाललं होतं. हे मी त्यांना पहिल्यांदा सगळ्या वाद्यांसकट, सगळ्या त्यांच्या ललित कलांसकट पाहिलेलं हे माझ्या मनावरचं इम्प्रेशन आहे. वा वा वा. मुकुंद, तुझी पहिली भेट? जसं आता आई म्हणाली की लहानपणापासून त्यांना कार्यक्रमात मुंबईत ते जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा आई बाबा मला कार्यक्रम बघायला घेऊन जायचे. पण पहिली त्याच्यानंतर त्या दिल्लीच्या कार्यक्रमात ज्याची आता आईनी आठवण सांगितली, त्या कार्यक्रमात मी तबला वाजवत होतो आणि पहिल्यांदी महाराजजींचा आशीर्वाद आणि कौतुकाची थाप माझ्या पाठीवर त्या कार्यक्रमामध्ये पडली की बेटा अच्छा बजा रहे हो, करते रहो. आणि त्याच्यानंतर मात्र मला वाटतं एक 22 वर्षापूर्वी जेव्हा आमच्या गोपीकृष्ण संगीत महोत्सवामध्ये जेव्हा महाराजींचं नृत्य ठरलं, तेव्हा असं ठरलं की मी त्यांच्याबरोबर तबला वाजवणार. आणि मग ते ठरलं आणि मग बरेच दिवस मध्ये काहीच झालं नाही. आणि मग एकदम मला असं टेन्शन आलं की अरे मी कसं वाजवणार, की मला काही माहित नाही आणि काय. तर मी शाश्वती दीदींना फोन केला की म्हटलं दीदी कैसे मैं बजाऊं, क्या होने वाला है, म्हणजे कैसे पता चला. बोले नाही आ जाओ दिल्ली. तर मला आठवतं की मी नागपूरला कुठेतरी कार्यक्रमात होतो आणि जस्ट एक आठवडा राहिला असेल त्या कार्यक्रमाला. मी नागपूरहून दीदींना फोन केला की म्हटलं दीदी मैं नागपूर में हूँ तो आ जाऊं क्या कल. हाँ बोले आ जाओ. तर मी काहीतरी केलं, नागपूरहून ट्रेन घेतली आणि दिल्लीला गेलो. दिल्लीला त्या स्टेशन बाहेर त्या यात्री निवासमध्ये सामान ठेवलं, आंघोळ केली आणि दीदींनी मला वाटतं ते गोलपार्कच्या तिथे त्यावेळेला त्यांचा क्लास असायचा असं काहीतरी, तर तिथे मला बोलवलं, म्हणाले आ जाओ यहाँ पे. आणि दीदी आणि मी बसलो होतो आणि तिथे साक्षात महाराजजी आले आणि मी नमस्कार वगैरे केला आणि मला म्हणाले तुम वैसे कहाँ के हो और क्यों आए हो यहाँ पे. आणि त्यांच्या त्या धीर गंभीर आवाजामध्ये मग शाश्वती दीदींनी माझी ओळख करून दिली की असं असं ये मंजिरी जी का बेटा है और आपके साथ बजाने वाला है प्रोग्राम में. बोले हाँ तुम बजाओगे. तर म्हटलं हाँ बस आपकी इजाजत हो तो बजाऊंगा. बोले ठीक है देखो सुन लो. आणि असं करून पुढचा अर्धा तास ते धडा 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 त्यांच्या बंदिशी सगळे म्हणायला लागले. म्हणजे त्यांच्या ज्या सगळ्या ऑल ग्रेट अँड फेमस तिहाई 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 असं ते धडा 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 एक धबधबा सुटावा तसं ते बस इसमें से मैं कुछ कर लूंगा असं म्हणाले. म्हणजे एक अर्धा पाऊण तासात त्यांनी मला इतकं ऐकवलं आणि त्याच्यावर ते नंतर म्हणाले की इसमें से बस जो मूड बनेगा वैसे मैं कर लूंगा. आणि म्हणाले बस मैं चलू. बस मी त्यांच्या डोक्यावर पुन्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि ते तिथनं निघून गेले. आणि मग ठाण्याचा कार्यक्रम झाला आणि बस माझं सौभाग्य की तो इतका रंगला कार्यक्रम. म्हणजे ती माझी त्यांची पहिली भेट झाली, पण त्या ठाण्याच्या कार्यक्रमात त्यांचा इतका भरभरून आशीर्वाद मिळाला आणि तिथनं म्हणजे माझ्या जीवनातलं एक नवीन पर्व सुरू झालं की जे अजूनही सुरू आहे. म्हणजे ते जरी देहरूपाने गेले असले तरी मी असं मानत नाही ते गेले. त्यांच्या बंदिशीतनं, त्यांच्या शिकवणीतनं, त्यांनी दिलेल्या सगळ्या जे त्यांनी दिलेलं इतकं भरभरून त्या सगळ्या माध्यमातून ते कायम आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत. तर अशी ती पहिली भेट होती. वा वा, किती छान, किती सुरेख. आणि शिल्पा ही एक म्हणजे ही भेट वेगळी, पण त्याच्यानंतर कपोथे सरांनीच पुण्यात वर्कशॉप ठेवलं होतं महाराजजींचं आणि ते वर्कशॉप मी अटेंड केलं. आणि मग तिथून त्याने महाराजजींची खूपच छान ओळख झाली. म्हणजे तिथे मला मी जेव्हा जेव्हा म्हणजे महाराजजींना नमस्कार करायची तेव्हा ते कुणाला तरी सांगायचे गोपी की शागिर्द आहे असं सांगायचे. परंतु नंतर जेव्हा जसा जसा अधिकाधिक परिचय होत गेला, ओळख होत गेली, तसं मग हमारी मंजिरी असं म्हणायला लागले. इथपर्यंत प्रवास आला. पण महाराजजींचं नृत्य आत्मसात करणं इतकं अवघड होतं. म्हणजे वाटताना ते खूप सोपं वाटायचं. म्हणजे अगदी साधी त्यांनी गुरुवंदना केली तर ती गुरुवंदना बघताना असं वाटायचं की अगदी फार सोपी, पण नंतर करताना ते असं जाणवायचं की त्यांची सहजता काही केली तरी आपल्यामध्ये येत नाहीये असं. म्हणजे आपल्याला प्रत्येक आर्टिस्टला मला असं वाटतं की त्यांच्या त्या सहज सुलभ कौशल्याचं गमक अंगात मुरवून घ्यायला त्यांच्यावर की नाही एकलव्यासारखं म्हणजे
त्यांच्यावर निष्ठा ठेवून आपण शिक्षण घ्यावं लागेल. त्यामुळे मला त्यांच्याकडे जे काय, नंतर मी नेहरू सेंटरला वगैरे पण वर्कशॉप अटेंड केली, पण त्याचं श्रेय मी नंदकिशोर कपोतेंना देते की सुरुवात तिथे झाली. वा वा, खूप सुंदर. मनीषाताई, तुम्हाला विचारते की तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये किंवा तुमच्या कॉम्पोजिशन्स मध्ये, तुमच्या नाचामध्ये, तुमच्या कोरिओग्राफीमध्ये तुम्हाला महाराजजींचा प्रभाव कसा जाणवतो, कुठे जाणवतो? 100% जाणवतो आहे की मी प्रत्यक्ष जरी महाराजजींची शागिर्द नसले तरी सुद्धा आता मंजिरीताई म्हणाली त्याप्रमाणे की एकलव्याप्रमाणे, म्हणजे दुरून का होईना पण महाराजजींना बघत आम्ही सगळे मोठे झालोय. आमचे गुरुजी पंडित गोपीकृष्णजी यांची पद्धती आणि त्यांची प्रस्तुती हा एक पूर्ण वेगळा ट्रॅक होता, आणि महाराजजींची प्रस्तुती आणि महाराजजींची सोच हा एक वेगळा ट्रॅक होता. महाराजजींच्या प्रस्तुतीचा जेव्हा अभ्यास करायला लागलो किंवा नकळत त्यांच्या प्रस्तुतीचे मनावर संस्कार व्हायला लागले, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे कथकचं सौंदर्य, त्यांचं हस्तकाचं सौंदर्य, त्यांचं स्वतःमध्ये प्रथम बघून मग ते परत स्वतःतून बाहेर काढून व्यक्त करण्याचं सौंदर्य. असे अगणित पॉइंट्स असे आहेत की जे मी शिकलीये, शिकतीये आणि अर्थात शिकत राहीन. कारण इतकं महाराजजींना पाहिलंय की त्यामुळे त्यांचा असा कुठला एक गुण सांगून तो मी आत्मसात केलाय असं सांगणं जरा अवघड आहे. पण त्यातलं अगदी जे सगळे त्यांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असलेले त्यांचे जे विद्यार्थी आहेत की ते सगळेजण करतात, तर ते गिनती ही तर मगाशी मुकुंदनी सांगितलं त्याप्रमाणे आकड्यांचा खेळ हा तर तेव्हा महाराजजींपासूनच सुरू झाला, जो आता मी करते, माझ्या विद्यार्थिनींना शिकवते. आणि आता तर निरनिराळ्या कोर्सेसमध्ये, म्हणजे युनिव्हर्सिटीजच्या कोर्सेसमध्ये सुद्धा सिलेबसमध्ये गिनती असा एक विषय असतो, असा एक टॉपिक असतो करायला. सो गिनती आहेच. तकीट घेण्याचा तत्कार आहे, जो पाय तिरका लावून जे त्यांनी शिकवलं. आता हे प्रत्यक्ष जसं नंदकिशोर कपोते यांच्यामुळे ते महाराष्ट्रातल्या सगळ्या कलाकारांना माहिती झाले, तसंच क्षमाताई भाटे यांच्यामुळेही ते पुण्यातल्या कलाकारांना आपलेसे वाटायला लागले. तिथपर्यंत महाराजजी असे दुरून बघण्याची गोष्ट होती, त्यांना दुरून ऑब्झर्व करायचं, शिकायचं असं होतं. पण या दोन व्यक्तींच्यामुळे ते आमच्यातले झाले आणि आम्ही बाहेरचे असून सुद्धा आम्ही त्यांच्या जवळ जाऊ शकलो. तर हस्तकांचं सौंदर्य हे जे की मी म्हणतेय, तर ते मला असं वाटतं की आमच्या गोपीजींनी अगणित हस्त निर्माण केले, पण त्याला एक सौंदर्य देण्याचा विचार जो माझ्या मनात आला तो केवळ आणि केवळ महाराजजींमुळे आला. महाराजजींची वर्कशॉप्स मी या दोघांनी केलेल्या जे सिनियर परफॉर्मर्स साठी होतं त्याच्यामध्ये मी निश्चित शिकले, त्यांच्या समोर उभं राहून शिकले. पण जेव्हाही मला चान्स मिळाला तेव्हा मी तिथे बसून ते काय बोलतात त्या हस्तकाविषयी, ते काय बोलतात, त्यांचा विचार काय आहे त्याविषयीचा, याचा मी जास्ती अभ्यास केला. आणि मला वाटतं की माझ्यासाठी तो एक नृत्यातला फार महत्वाचा घटक ठरला की मला ते हस्तकांचं सौंदर्य माझ्या शैलीमध्ये कसं आणायचं हे चांगल्या रीतीने अभ्यासायला मिळालं. दुसरं मला म्हणायचंय अभिनयाच्या बाबतीत, की अभिनय हा प्रत्येकाची आधी वृत्ती असते त्याप्रमाणे तो येतो, जसा विषय असतो त्याप्रमाणे तो येतो. पण स्वतःमध्ये बघायचं आणि तरी स्वतःमध्ये बघायचं नाही, म्हणजे त्या परमात्म्याशी संधान साधायचं. तो परमात्मा, आता वंदनेचा विषय मगाशी काढला म्हणून सांगते की जेव्हा की आपण गुरुवंदना करतो तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश तूच आहेस असं आपण गुरुला म्हणतो, तेव्हा ब्रह्माही स्वतःच व्हायचं, विष्णूही स्वतःच व्हायचं, आणखीन शिवही स्वतःच, महेशही स्वतःच व्हायचं. या तिघांची कार्य कारण सगळी वेगळी आहेत, उत्पत्ती स्थिती लय हे सगळं यांचे स्थायी भाव आहेत. आणि हे करत असताना सतत परमात्म्याशी मनातून संधान साधायचं, हेच एक त्यांची नजर होती आतमध्ये बघण्याची आणि ते बाहेर दाखवण्याची. मला वाटतं हे खूप युगायुगाची तपश्चर्या असेल तेव्हाच जमेल. पण मी हे डोळसपणे खूप अभ्यासलंय त्यांचं. आणखीन मला वाटतं की
माझ्या स्वतःपुरतं म्हणाल तर कथकला सौंदर्य कारण त्यांचं स्वतःचं नृत्य अंग सुद्धा अतिशय सुरेल होतं, स्वरबद्ध असायचं. ते तिथे कुठेही कणसूर झालं नाही कधी करताना. ते पायाचे आघात असो किंवा रंगमंचाच्या अवकाशामध्ये मनसोक्त वावर असो, पण कुठेही ते कणस्वर झालं नाही. कायम त्यांनी त्याच्यातल्या स्वरांना सांभाळलं. सुंदर. मुकुंद, तुझ्या कॉम्पोजिशन्स मधून, आणि मला माहितीये की तू खूप आतापर्यंत कॉम्पोजिशन केली आहेस, शिकवली आहेस, तर त्याच्यामधून कॉम्पोजिशन्स मध्ये काय फरक जाणवतो तुला? म्हणजे महाराजजींना भेटायच्या अगोदर किंवा भेटल्यानंतर किंवा तुझ्या थॉट प्रोसेस मध्ये, किंवा तू कोरिओग्राफी केलीस एखाद्या कॉम्पोजिशनची, तर त्याच्यामध्ये म्हणजे काय फरक जाणवतो? इथे 3 महान गुरु ऑलरेडी आहेत, बोलतायत. त्यांच्यासमोर मी बोलायचं म्हणजे थोडासा लहान तोंडी मोठा घास आहे असं मी म्हणतो. तिघांची मी इजाजत घेतो आणि बोलतोय की मी असं मानतो की मी जरी एक तबलावादक असलो, तबला हा माझा मुख्य विषय असला, तरी नृत्य हा सुद्धा तितकाच माझा, एस्पेशली कथ्थक नृत्य, माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणजे मला जेव्हापासून, म्हणजे गेल्या 5-7 वर्षापासून असेल, 10 वर्षापासून असेल, की मी असा जेव्हा विचार करतो की मला हे कशामुळे समजलं, तर मी हल्ली सगळ्यांना सांगतो की मी माझ्या नृत्यकलेचे 3 गुरु आहेत. म्हणजे मी सुद्धा एकलव्यासारखं त्यांच्याकडे शिकलो. एक म्हणजे माझी आई डॉक्टर मंजिरी देव, दुसरे म्हणजे नृत्य सम्राट पद्मश्री गोपीकृष्णजी, आणि तिसरे म्हणजे नृत्याचार्य पंडित बिरजू महाराज. ह्या तिघांचा इतका प्रभाव माझ्या जीवनावर आहे, माझ्या कलेवर आहे, आणि माझ्या नृत्य मी जे शिकवतो त्याच्यावर सुद्धा आहे. आणि गेले जवळजवळ 20-22 वर्ष मी महाराजजींना खूप संगत केली. म्हणजे मला खूप कार्यक्रमांमध्ये, म्हणजे त्यांचे नृत्याचे कार्यक्रम असतील, त्यांचे नुसते ठुमरी गायनाचे कार्यक्रम असतील, म्हणजे बसून नुसते बैठ के भाव दाखवण्याचा कार्यक्रम असेल, अशा अनेक ठिकाणी मला संधी मिळाली त्यांच्याबरोबर. आणि आज जेव्हा मी विचार करतो तेव्हा असं मला वाटतं त्या प्रत्येक संधीतनं, त्यांच्या प्रत्येक, म्हणजे जसं आता मनीषाताई सांगत होत्या की त्यांच्या येण्यातनं, त्यांच्या बोलण्यातनं इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तशा त्यांच्या कॉम्पोजिशन्स, की आत्ताच मनीषाताई त्यांच्या सुरेल, की जसं आपण म्हणतो की गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्यते, तसंच महाराजजींच्या हर कॉम्पोजिशन मध्ये सूर होता, सुरेलपणा होता. की नृत्य जर असेल तर त्यांचे जे कोट्स आहेत, मी परवा पण कोणाला तरी सांगतो की जोश के साथ होश में नाचिये. बघा, ह्याच्यातनं शिकण्यासारखं खूप आहे की जोश म्हणजे असलाच पाहिजे, पण महाराजजींच्या डान्समध्ये जितकी चमक होती तितकाच सुकून पण होता. त्यामुळे हर बात में एक सुरेलपणा असला पाहिजे, एक सुकून. जरी मगाशी नंदूभैया सांगत होते की चक्कर मारायचे, पण चक्रेमध्ये सुद्धा सुकून होना चाहिए, की परफेक्शन असलं पाहिजे, की कुठे चक्कर कशी यायला पाहिजे, त्यावेळेला कुठे बघायचंय, नजर कुठे गेली पाहिजे, हात कुठे गेलं पाहिजे. मी हल्ली मुलींना शिकवताना कायम सांगतो की नृत्य करताना तुमचा कुठलाही कधीही फोटो काढला गेला तर तुमचा फोटो उत्तमच आला पाहिजे. कधी फोटोग्राफरनी कुठेही तुम्हाला क्लिक करू दे, तुमचा फोटो उत्तम आला पाहिजे. ही सीख जी आहे ती महाराजांकडनं मिळालेली, की नृत्य सुरेल असलं पाहिजे, ते सुंदर असलं पाहिजे, ते मनमोहक असलं पाहिजे, चमकदार तर असलंच पाहिजे. मग हे सगळ्या करताना त्या कॉम्पोजिशन सुद्धा अशा असल्या पाहिजेत की त्या तालाच्या अनुषंगाने ताल समजून जाणाऱ्या असल्या पाहिजेत. तर म्हणजे मला हे जेव्हा मी आता बोलतोय किंवा तुम्हाला प्रश्न पाठवलास किंवा हे सगळं मी एकलव्यासारखं त्यांच्याकडनं शिकलेलो आहे. की त्यांचा एक बोल आहे, कती इटे कती इटे कती इटे कती इटे ती इटे ती इटे ती इटे ती इटे तता कुक्कू तता कुक्कू तता कुक्कू, आणि मग ते बदकाची चाल त्याच्यामध्ये दाखवायची पुढे महाराजजी. तर आता हे कती इटे कती इटे कती इटे कती, इसमें देखिए तबले का एक कायदा बन गया, धाते ती इटे धाता टिटे धागे धिना धाते धिटे धागे ना धाते धागे धिना के ना धाते ती इटे धाता टिटे धागे धिना धाते धिटे धागे ना धाते धागे धिना के ना धाते ती इटे. आता जेव्हा हा तबल्याचा बोल कायदा बनला तेव्हा मला पण माहिती नव्हतं की हा कसा बनला, पण जेव्हा आता मी त्याच्यावर विचार करतो तेव्हा मला ते जाणवलं की ते कती इटे कती इटे कती इटे कती इटे धाते ती इटे धाता टिटे धागे धिना धाते धिटे धागे ना धाते धागे धिना के ना धाते ती इटे तरा. तो त्याची जी सोच आहे ती तिथनं कुठनं आलेली आहे. आत्ताच मी एक परवा महाराजांच्या इतक्या आणि इतक्या कमाल कॉम्पोजिशन, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तावथुंगाच्या त्यांच्या कॉम्पोजिशन इतका मुश्किल बोल होत, आणि त्यांचं पढंत असं होतं की म्हणजे तबला वादकाकरता अत्यंत मुश्किल, कारण ते अर्धे बोल म्हणायचे नाहीत महाराजजी, आणि तरी पूर्ण बोल म्हणायचे.
नंदूबाई बरोबर बोलतो ना मी, की त्यांची जी फेमस बंदिश आहे, दिग दिग थई ता थई ता थई, दिग दिग थई ता थई ता थई, ता थई तर थई, आ थई तर थई, थई थई ता 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 थई. पण ही अशी म्हणायची नाहीत. महाराजजी कसं म्हणणार, दिग दिग थई ता थई ता थई, दिग दिग थई ता थई ता थई, ता आ थई थई ता ता आ थई थई ता 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 आ थई थई ता ता. म्हणजे तबलेवाल्याचे केस उभे राहायचे, कारण हे ऑन द स्पॉट वाजवायचं असायचं. हे ता उठतो कुठनं, तो ता येतो कुठे, जोपर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर संगत, त्यांचा सहवास लाभणार नाही तोपर्यंत या कॉम्पोजिशन पकडणं बहुत मुश्किल बात आहे. आणि याच्यामध्ये इतकी बारीक लयकारी त्यांच्यामध्ये असायची. आणखीन एक त्यांची कॉम्पोजिशन आहे, ता वथुंगा ताकिट थुंगा ताकिट तका धिकिट बघ, कॉम्पोजिशन किती छोटी आहे, एक आवृत्ती की कॉम्पोजिशन आहे, पण त्याच्यामध्ये वक्र आणि तरी ऍस्थेटिकल बोल. बरेच मुलं हल्ली बंदिशी पाडत असतात, म्हणजे बसायचं आणखीन या तालामधले बंदिश त्या. पण बंदिश ही सुचावी लागते. जसं कविता आतनं येते तशी बंदिश पण आतनं येते. ती बसून पाडायची, म्हणजे आता मी बसतो आणखीन एक 3 तालच्या 50 बंदिशी पाडतो असं नसतं. ती कवितेसारखी यायला पाहिजे. तो महाराजजींची हर तिहाई असेल, हर बंदिश असेल, ती एक कविता होती. याच्यावर एक जपताल की एक बंदिशी नंदूभैया सुनी आहे याच्यावर. आणि महाराजजींची प्रत्येक बंदिश मध्ये एक स्टोरी असायची, एक स्टोरी लाईन असायची, जे प्रत्येक वेळेला ते सांगायचे. त्यांची तिहाई असेल ते दरवेळेला सांगायचे की इमोशन, तुम्ही आमद असेल, तोडा असेल, तुकडा असेल, नृत्य अंगामध्ये इमोशन नसतं असं नाहीये. ते इमोशन तुम्हाला समजलं पाहिजे की बोल कैसे चल रहा है, बोल कैसे कट रहा है. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत त्यातली इमोशन तुम्हाला कळणार नाही. की हा एका मुलीचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला आईला त्या तिथे पोचायचंय आणि आईची घालमेल चालली की मी वेळेवर पोचेल का नाही, आणि वेळेवर पोचले नाही तर ती मुलगी माझ्यावर चिडेल. तर आता ही कॉम्पोजिशन बघा झपतालमध्ये, आणि त्याचं जे लँडिंग आहे समेवरचं, ह्याचा उगम कुठे आहे, तो महाराजींमध्ये. तो झपताल की आहे, धे ना धे धे ना धे ना धे धे ना ता वथुंगा ताकिट थुंगा ताकिट तक धिकिट तक थो ताकिट तक धिकिट तक दग दग थुंग ता तक दिग ता थुंग दिग तक ता दिग दा दिग न थई तक दिग ता थुंग दिग तक ता दिग दा दिग न थई, और तक दिग ता थुंग दिग तक ता दिग दा दिग न धे ना धे धे ना. तो हे जे लँडिंग आहे तक दिग ता थुंग दिग, ते आईची घालमेल होते आणि ती अरे बाबा पोचले बाबा, तर तक दिग ता थुंग दिग तक ता दिग दा दिग न धे ना धे धे. हे जे सुचतं हे आपोआप मनामधनं जे बाहेर येतं, ह्याचं कारण आहे आदरणीय पंडित बिरजू महाराजजी. कारण त्यांनी ती नजर दिली त्यांच्याबरोबर वाजवताना की धिना धिना धे धे ना ना धे धिना धे धे ना धिना धे ना धे धे ना ते ना धे धे ना ना धे धे ना धा धिना धिना धे धे ना. हे जे बोलाचं जे कटिंग आहे, हे बोल जे आता ही रचना महाराजजींची नाहीये, पण ह्याचं गमक जे आहे ते महाराजजीच आहे. त्यांच्यामुळे हे मनातनं बाहेर येतं. त्यांच्या ज्या इतक्या रचना सारख्या ऐकल्या गेल्या, कानावर पडल्या, त्यांच्याबरोबर वाजवल्या गेल्या, आणि झरा म्हणजे नॉनस्टॉप हे सारखं चालूच आहे. मागच्या प्रोग्राम मध्ये ते हे 10 कॉम्पोजिशन नाचले असतील, त्यांच्याबरोबरची कॉन्सर्ट म्हणजे दरवेळेला ते मुंबईमध्ये किंवा जिथे जिथे असतील तिथे ज्या हॉटेलमध्ये असतील त्या ठिकाणी दुपारी पोचायचं आणि महाराजजी मस्त लुंगीमध्ये बाहेरून बसायचे आणि नमस्कार झाला की गप्पा सुरू व्हायच्या, आणि गप्पांमधनं ते एक एक बंदिशी सांगायला सुरुवात करायची, ये देखो बेटा ये देखो ये देखो, आणि त्याच्यातल्या कुठल्या तरी बंदिशी परफॉर्म व्हायच्या. सो हे जे सगळं मनामध्ये साठलं गेलं त्याच्यातनं थोडं बहुत काहीतरी ईश्वराच्या कृपेने आणि गुरुच्या कृपेने बाहेर येते. वा वा, सुंदर, किती सुंदर. सर, आता मुकुंदनी इतक्या बंदिशींची आठवण करून दिली, तर आम्ही पाहिलेले महाराजजी जास्तीत जास्त गोड होत गेले. गिनतीच्या तिहाया किंवा म्हणजे टेलिफोनची तिहाई, ट्रेनची तिहाई, घोड्याची तिहाई, आळशी माणूस आणि चपळ माणसाची तिहाई, अशा कितीतरी अशा घरगुती उदाहरणांमधून, प्रसंगांमधून त्यांनी या तिहाया उभ्या केल्या. तर ऐन तारुण्यात महाराजजी कसे होते, त्यांचं नृत्य कसं होतं? कारण ते म्हणजे तुम्ही पाहिलंय, पण आम्हाला त्यांचं नृत्य बघायला मिळालं तोपर्यंत ते खूप खूप गोड झालं होतं. पण तुम्ही ते एनर्जी युक्त नृत्य पाहिलं असेल तर त्याची आठवण थोडीशी सांगा. शिल्पा, अनफॉर्च्युनेटली मी पण त्यांच्या तारुण्यातलं नृत्य नाही पाहिलेलं. म्हणजे मीही जेव्हापासून बघतीये तेव्हापासून ते असे गोड गोड
आजोबा व्यक्तिमत्वातलंच बघतीये. मी कधी त्यांना तरुण वयात नाही नृत्य करताना पाहिलेलं. मी त्यांचं त्यावेळी पाहिलेलं आहे आणि त्यावेळी त्यांचं बेअर बॉडी मध्ये पण नृत्य बघितलेलं आहे. केवळ धोतर आणि त्याच्यावरती तो कंबरपट्टा घालून त्यांनी गोपीजी करायचे तसं. गोपीजी तसंही महाराजींना मी नाचताना बघितलेलं आहे. आणि खूप आणि मगाशी मनीषा ताई वगैरे म्हटल्या तसं त्यांच्या नृत्यामध्ये सगळ्या गोष्टी सर्व बारकावे बारीक बारीक होते की त्यांचा पदन्यास पण असो, म्हणजे लयकारी तर त्यांची होतीच, त्याच्याबरोबर त्यांचा भाव पण असायचा. त्यांच्या त्यावेळेस राऊंड्स मी पाहिलेले आहेत महाराजींचे, काय राऊंड होते त्यावेळेस तरुणपणी त्यांचे. हे सगळ्या गोष्टींनी ते परिपूर्ण असं नृत्य होतं. नृत्य नाट्य या सर्वांनी ते परिपूर्ण नृत्य असं मी महाराजींचं बघितलेलं आहे. आणि अनेक कॉम्पोजिशन्स त्यावेळेस त्यांना ते खूप आवड होती त्यावेळी करायची. ते तर शेवटपर्यंत करत होते, पण त्यावेळी काही त्यांचे गीतोपदेश खूप प्रसिद्ध होता त्यावेळेस. काही गोष्टी खूप त्यांच्या फेमस होते आयटम्स त्यांचे, आणि ते खूप चांगले, म्हणजे सर्वांना ते आवडायचे. ते खूप चांगले, म्हणजे त्यावेळी मी पाहिलेलं आहे त्यांचा तो डान्स आणि अजूनही तो लक्षात आहे. मी पण असा एक भुलाबाई ऑडिटोरियमला माझ्या मते प्रभा मराठ्यांनी केलेला कार्यक्रम होता आणि जयश्री जंगम आणखीन योगिनी गांधी यांचा नृत्याचा कार्यक्रम होता. आणि मग महाराजजी नाचायला उभे राहिले आणि महाराजजीने आल्यावर एक सांगितलेली गोष्ट मला आठवते की म्हणे हमारा नृत्य मुश्किल है लेकिन मुसीबत नहीं है, असं एक त्यांनी सांगितलेलं आठवतं. आणि त्याशिवाय त्यांनी म्हणजे एक लड़कियां ने बहुत अच्छा नृत्य किया है, अब हम क्या करेंगे असं सुरुवात करून त्यांनी धमार केला होता. पण त्यांनी त्यावेळेला तो केलेला धमार म्हणजे अवाक व्हायला अशा त्यांनी त्या चक्करही घेतलेल्या होत्या आणि स्पीड पण प्रचंड होता. पण नंतर जसा पुढे त्यांचा नाच पाहतो जादा परिपक्व होत गेला आणि त्यांची परिपक्वता जास्त आणि विचारी त्यांचा जो स्वभाव आहे त्यामुळे अभ्यासपूर्ण असं त्यांचं नृत्य होत गेलं. आणि मग त्याच्यावर म्हणजे ते नृत्याची भक्ती करत होते आणि आम्ही महाराजजींची भक्ती करायला लागलो. म्हणजे खरंच सांगते, महाराज हे आमचं सगळ्यांचे दैवत आहे. अगदी बरोबर आहे, बरोबर. आणि मला असं वाटतं की महाराजजी खरंच गेले नाहीत, फक्त चैतन्याचा झरा आटला. त्यांनी कदाचित असा आहे, परमेश्वर म्हणाला की महाराजजींनी इतकं दिलंय त्याचं तुम्ही काहीच करत नाही, आता त्यांनी आणखीन देऊन तुम्हाला म्हणजे नुसतंच भिजवायचं त्यांनी आणि तुम्ही त्याचं काही करायचं नाही, त्यापेक्षा तुम्ही आता काहीतरी करा, त्यांनी एवढं दिलंय, मी आता ह्या मोठ्या प्रतिभावंताला घेऊन जातो असं म्हणून घेऊन गेले ते. बरोबर. हो. आणि त्यावेळी महाराजींना मी बघत होतो डान्स करताना, की मला आठवतं की कारण मी कधी नेहमी त्यांच्या विंगेमध्ये उभं राहून मी डान्स त्यांचा बघायचो, कधी ऑडियन्स मध्ये मी बसू शकलो नाही, कारण त्यांना काय हवं कुठल्या वेळेस काय. पण ते नृत्य जेव्हा सुरुवात करायचे तेव्हा त्यांची एक शून्यात नजर असायची. आणि आम्ही महाराजींना नंतर विचारलं, महाराजी आप क्या देख रहे थे, मुझे तो मतलब हमें नहीं पता चल रहा था, हम सोच रहे महाराज जी क्या. तो बोले मुझे कृष्ण दिखाई दे रहा था, बोले कि कृष्ण को मैं देख रहा था और उसे मैं कह रहा था कि तुम आ जाओ और तुम नाचो. तर ते ऑडियन्स साठी ते स्वतः नाचायचे नाही, ते म्हणायचे की ते कृष्ण माझ्याकडनं आपाप करून घेतो सगळा, तो कृष्ण माझ्याकडनं करवतोय तो, आणि ते सर्वांना आवडतं ते जे मी करतो ते. हे महाराजी नेहमी सांगायचे आणि ते सत्य होतं, ते अगदी शेवटपर्यंत. त्यांचं कृष्णावरती खूप भक्ती होती, कृष्णावर खूप प्रेम होतं त्यांचं. नंदू भैया, आपल्या वर्कशॉप मध्ये त्यांची नंतर आपण मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांनी सांगितलं की मी कुठून तरी जिना उतरून खाली आलो तर असा म्हणजे बाकड्यावरती कृष्ण असे झोपलेले होते असं मी बघितलं. नाही बरोबर. आणि त्यामुळे त्यांच्या त्यांना एक अनेक रूप किंवा सावरा गिरीधर म्हणजे महाराजींची कृष्णावरची गाणी आणि महाराजींनी गायलेली म्हणजे अधरम मधुरम सारखं की खरोखरी त्याचा त्या कृष्णाचा रस त्यांनी घेतलाय म्हणजे असं कळून येत होतं. साक्षात प्रचिती घेतली आहे आणि मगच ते त्याला ईश्वराशी त्यांचं कनेक्शन होतं, ते परमेश्वराशी.
आणि प्रचिती आणि परिपक्वता आता याच्यावर आपण बोलतोय, तर आता एक 5-7 वर्षापूर्वी एक केनेडी सेंटरमध्ये वॉशिंग्टनमध्ये एक फेस्टिवल होतं. तर मी कुठल्या तरी मी दुसऱ्या आर्टिस्ट बरोबर वाजवायला गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी महाराजजींचं कथ्थक होतं. तर आम्हाला खूप आनंद, राहुल शर्मा बरोबर मी वाजवायला गेलो होतो आणि आम्हाला खूप आनंद वाटला की आमच्या कार्यक्रमाला महाराजजी आणि दीदी, शाश्वत दीदी पण होत्या, समोर बसले होते आणि कार्यक्रम झाल्यावर भेटले आणि म्हणाले की कल आ रहे हो ना. म्हटलं अरे महाराज जी, ये क्या पूछने की बात है. तर आणि मला त्या दिवशी असं जाणवलं की त्या दिवशी समोर बसून कार्यक्रम बघत होतो, इतक्या नेहमीप्रमाणे इतक्या कठीण, इतक्या वैचारिक, इतक्या अवघड कॉम्पोजिशन्स ते नाचत होते आणि त्या मानाने त्या कॉम्पोजिशन्स मध्ये म्हणजे समजा ताव अथुंगा अथुंगा अथकिट अथुंगा अथुंगा ह्या प्रकारच्या जरी कॉम्पोजिशन्स असल्या तरी त्याच्यामध्ये पाय ते अत्यंत कमी मारत होते. कारण महत्वाचं म्हणजे त्यांचं वय एक 5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, पण तरी पण एकही कॉम्पोजिशन अपूर्ण आहे किंवा ह्याच्यामध्ये पाय मारला जात नाहीये असं बघताना समोरून एकदाही जाणवत नव्हतं. इतक्या अप्रोप्रिएट ठिकाणी, इतक्या वजनाने करेक्ट पाय त्यांचा बरोबर पाहिजे त्या ठिकाणी पडत होता. म्हणजे नृत्यामध्ये किंवा संगीतामध्ये जरब हा जो एक महत्वाचा विषय असतो की कुठे, किती, कसा पाय मारला गेला पाहिजे. प्रत्येक बंदिश ही पूर्ण सगळे पाय वाजवायचेच असतात असं नाहीये. तर योग्य ठिकाणी कुठे आणि कसा पाय मारला की थई आता धा, हा जर थाट असेल तर ते कुठे आणि कशी जरब लागली पाहिजे आणि अंगसंचालन कुठे असलं पाहिजे याचा एक पूर्ण समोर बसून मला त्याचा आपण जाणतो अनुभूती मिळत होती की कुठे कसा, की ह्या वयाला आधी ते नाचत होते, 1.5-2 तासाची कॉन्सर्ट चालू आहे, इतक्या मोठ्या मोठ्या बंदिशी ते पठण करतायत, इतक्या अवघड तिहाय करतायत, त्याच्यातले सगळे पाय वाजवत नाहीयेत पण अशा ठिकाणी बरोबर पाय लागतोय की ती हर बंदिश कंप्लीट होते. म्हणजे परिपक्वता, अनुभव, अनुभूती या सगळ्याचं मिश्रण म्हणजे महाराजजी होते की कुठे काय, कसं नजर कुठे फेकली गेली पाहिजे, हात कुठे फेकला गेला पाहिजे, चक्कर कुठे आली पाहिजे, पाय कसा आणि कुठे लागला पाहिजे, हे परफेक्शन म्हणजे महाराजजी होते. वा वा. तर तुमच्याकडे येते परत. स्टेजवर परफॉर्म करणारे महाराजजी, क्लासमध्ये गुरु म्हणून वावरणारे महाराजजी आणि घरातले महाराजजी, यांच्यामध्ये काय साम्य, काय वेगळेपणा जाणवतो तुम्हाला? प्रत्येक महाराजजी हे खूप वेगळं रूप होतं महाराजजींचं. जसं एक अनेक रूप में देखू, तर असे वेगवेगळी विविध रूप महाराजजींची होती. कार्यक्रम करताना तर मी आता आपल्याला सांगितलं, ते कृष्णाचंही उदाहरण दिलं की महाराजजी ते ईश्वरासाठी नृत्य करत होते. ईश्वराला ते आपल्यात सामावून घ्यायचे की तू नृत्य कर, मी तर काहीच, मला काही येत नाही, तू मला बघ आता तू. आणि मग ते नाचायचे आणि सर्वांना ते आवडायचं. आणि त्यांचं पण नृत्य असं असायचं जसं मुकुंद भैया पण आता म्हटले, कारण अशी शक्ती त्यांची वाटायची नाही की ते जे पाय करत होते किंवा काय चक्कर मारत होते, पण असं ताकद नाही. काहींचं ताकद दिसते आपल्याला की अरे ताकद लावून करतात, पण ते इतक्या इझिली करत असायचे ना महाराजजी नृत्य. म्हणजे आणि असं होतं खूप गोष्टी अवघड, त्या गोष्टी, पण त्या अवघड गोष्टी अतिशय चटकन त्यांच्याकडनं त्या व्हायच्या. अगदी म्हणजे कमाल होती महाराजजींची. म्हणजे एवढ्या अवघड गोष्टी त्या इतक्या सुंदर रीतीने ते मांडायचे महाराजजी. आणि त्यांचं गुरु म्हणून तर ते एक फार वेगळे होते, कारण ते गुरु म्हणून सर्वांचेच महागुरु होते प्रत्येकाला, आणि सतत देण्याची त्यांची हे असायची की प्रत्येकाला द्यायचे. कोणी कोणाला अजून मला आठवतं की त्यांनी नाही असं त्यांना परत पाठवलेलं नाहीये. प्रत्येकाला काही ना काही त्यांनी दिलेलं आहे. सगळ्यांना तुकडे, तिहाई, जे पण काय असेल, सतत वर्कशॉप. आता मला आठवतो मी अनेक वर्ष 1991 पासून त्यांचं वर्कशॉप घेतो पुण्यामध्ये. दरवर्षी वर्कशॉप घ्यायला ते यायचे माझ्याकडे आणि ते बरेच वर्ष ते आले, वर्कशॉप घेतलं त्यांनी. तर ते वर्कशॉप मध्ये पण इतके भरपूर शिकवायचे. शेवटचं वर्कशॉप 2019ला ते माझ्याकडे आले होते. 4 ते 5 दिवस माझ्याकडे होते आणि त्या वर्कशॉप मध्ये त्यांनी इतकं शिकवलेलं, इतकं तिहाया, इतके तुकडे, पूर्ण गाणं त्यांनी, ठुमरी, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी कंप्लीट केल्या होत्या की जे आणि मला जर आठवतं की त्याच्यावर किती विद्यार्थी तर क्लास घेत होते. जे इतर जे नुसते शिकतात क्लासवर, काही असे होते की विद्यार्थी आहेत की केवळ वर्कशॉप अटेंड करतात फक्त महाराजांचं,
असे अनेक विद्यार्थी आहेत. मुंबईमध्ये यायचे महाराजजी, ते अगदी फ्री वर्कशॉप असायचं आणि त्यामुळे 500 विद्यार्थी तिथे असायचे. आणि ते जे महाराजजी शिकून जायचे ते वर्षभर मग ते शिकवायचे पुढे सगळं विद्यार्थी. हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, महाराजींना पण माहित आहे. ह्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत. तर सांगायचं म्हणजे महाराजजी सतत देत होते की तुम्ही घ्या, किती पाहिजे तुम्ही तेवढं घ्या, तुमच्या जवळीत तुम्ही किती तुमच्या ते मावते ते बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही ते करा असं. तर असं भरपूर. आणि गुरु म्हणून ते खूप चांगले होते, अतिशय चांगल्या पद्धतीने ते शिकवायचे. चटकन विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांना टेक्निक माहित होतं प्रत्येक गोष्ट शिकवताना. आणि ते एकदा परफेक्ट एक शिकवायची गोष्ट का ती आपल्या कायम ती स्मरणात राहायची. की झोपेतनं उठलो तरी आपल्याला अजून मला आठवतं की मला ते त्यांनी जे आठवलं जे शिकवलेलं आहे ते आजही मला पटकन झोपेतनं उठवलं तरी मी तेच करणार तिथे. माझा हात इकडचा हात इकडे जाणार नाही हे मला चांगलं माहित आहे. तर अशी त्यांची पद्धत ती शिकवण्याची त्यांची होती. आणि खूप प्रेमळ स्वभाव होता महाराजींचा. एक एवढी महान व्यक्ती, महान कलाकार, पण अतिशय साधे सरळ महाराजी राहणीमान त्यांचं खूप साधं होतं. त्यांचं जेवण खूप अगदी साधं शुद्ध शाकाहारी त्यांचं जेवण होतं. नॉनव्हेज कधी खात नव्हते ते. त्यांना बाकी कुठलंही ड्रिंक्स वगैरे ह्या गोष्टी त्यांचं काही न कधी मी पाहिलं आजपर्यंत मला महाराजींना तसं ते दिसलं नाही कधी कुठलंही. म्हणजे असे इतके चांगले महाराजी होते आणि सर्वांचे आवडते होते म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि मेन त्यांचा अजून एक प्रत्येकाला वाटायचं की महाराजी माझे आहेत. जसं तुम्हाला वाटेल महाराजी माझे आहेत, त्याला वाटेल महाराजी माझे आहेत, पण महाराजी हे सगळ्यांचे होते, आपल्या सगळ्यांचे महाराजी होते. सगळ्यांवर त्यांचा आशीर्वाद होता. प्रत्येकावर सारखाच आशीर्वाद महाराजींचा होता की हा माझा मोठा शिष्य, हा छोटा शिष्य, हा गंडबंधन शागीर, हा आहे असं महाराजींच्या मध्ये कधी भेदभाव नव्हता. तर गुरु म्हणून ते अतिशय ग्रेट होते. आणि गुरु तर होते, त्याच्यानंतर त्यांचं फॅमिली बरोबर मी स्वतः कारण त्यांच्या घरी असायचो, महाराजींकडे राहायचो. मला आठवतं की जेव्हा सुट्ट्या असायच्या त्या काळी तिथे आम्हाला 15 जून पासून सुट्टी लागायची तर जुलैपर्यंत सुट्टी असायची कथक केंद्रामध्ये. पण मग मला इकडे पुण्यात यायला कंटाळा यायचं की नको. मग महाराजी म्हणायचे नंदू मेरे साथ रहना घर में. मग मी त्यांच्या घरी राहायचो कारण त्यांचे मुलं पण माझे चांगले माझ्याच बरोबरचे असल्यामुळे आम्ही खूप मित्र होतो सगळे. आणि तिथे मग महाराजींना मी त्यांच्या घरी पण बघितलेलं आहे की फॅमिली बरोबर त्यांचं एक वेगळेच असायचं की ते. आणि त्यांना ते काय सवय होती की कुठलंही इलेक्ट्रॉनिक वाद्य आलं त्यांच्याकडे, इलेक्ट्रॉनिक कुठली गोष्ट खरेदी करायचे, खरेदी करून घरी आणलं का ते 2 मिनिटात पहिलं सगळे त्याचे 4 पाठ करायचे सगळे ते. आणि मग ते सगळं बघायचे आणि ते सगळे करून परत जोडायचे लहान मुलासारखं. म्हणजे ते इतके होते आणि खूप परफेक्ट होते त्याच्यामध्ये. या गोष्टी महाराजींना इलेक्ट्रॉनिक्स खूप जमायच्या. काही त्या मुलांचे समजा त्यावेळेस दीपक छोटा होता तर दीपकची खेळणी बिघडली तर आता ती आम्हाला कोणाला करता येईना. मग कमी महाराजींकडे ते महाराजींना दिली. मग महाराजींनी ते व्यवस्थित कारण त्यांना ते सगळं स्क्रू ड्रायव्हर घेऊन वगैरे ती खेळणी बरोबर त्यांनी आणि त्याला दीपकला ती चालू करून दिली बरोबर. म्हणजे त्यांना ते बरोबर सगळं जमलं होतं. त्याचप्रमाणे त्यांना गाड्यांची खूप आवड होती. कुठलीही नवीन गाडी आली का ती महाराजी पहिले चालवायचे. कशी गाडी असो त्या काळी सगळे महाराजी गाडी चालवायचे. आणि मग आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचे, सगळ्या परिवार महाराजींचा आणि आम्ही. मग संध्याकाळी सगळे आम्ही इंडिया गेटला फिरून सगळे तिथे यायचो. असं हे आमचं कायमचं रुटीन होतं. आईस्क्रीम आम्हाला द्यायचे खायला आणि मग आम्ही यायचो असं. तर ते त्यांना ऐकते. आणि दुसरी एक गोष्ट त्यांना इंग्लिश पिक्चर मारधाडीचे खूप ऍक्शन पिक्चर खूप आवडत होते. त्यामुळे आम्ही मग सगळ्यांना आपल्या मुलांना घेऊन ते पिक्चर बघायला न्यायचे. कारण सगळ्यांना तेच बनायचे बाबू हमको ये पिक्चर देखना, हमको ये नाही. महाराज बोले नाही नहीं हम इंग्लिश पिक्चर देखेंगे. सगळे आता पिक्चर असायचा 9चा. आम्ही सगळेजण तयार झालेलो 8:30 पावणे 9ला, चलो अभी चलते हैं. आम्ही टॉकीजला किती वाजता पोहोचायचो? 9:30 पावणे झाला, अर्धा पिक्चर आमचा झालेला असायचा. हे काय आमचं आहे तिथे. शेवटी कविता वगैरे महाराजींवर चिडायची पण की बाबू ये क्या है, हम हमेशा लेट आते हैं. आणि असं प्रत्येक वेळेस म्हणजे नंतर सुद्धा आम्ही खूप वेळा ते आम्ही पिक्चरला जायचो. पण कधी आम्ही आजपर्यंत मला आठवतो आम्ही वेळेवर पोहोचलेलो नाहीये. 9चं पिक्चर असेल तर आम्ही 9:30ला जायचो महाराजींना घेऊन. या इंग्लिशवर ना
नंदूभैया इतके सुंदर किस्से सांगतायत की मी ज्या अमेरिकेच्या कॉन्सर्ट बद्दल बोललो तर तिथे महाराजजी सगळं जे त्यांचं नेहमी तिहायांचं वर्णन ते सगळं इंग्लिशमध्ये करत होते. तर मला एक कायम लागेल त्यांची ती तिहाई होती ना, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, ती वाघ आणि गाय वगैरे. तर त्याच्यात ते सांगताना मला नाव आय विल बी टॉकिंग अबाउट गाय, बट दिस इज नॉट अ अमेरिकन गाय, दिस इज इंडियन खाऊ, दिस इज अ इंडियन गाय. म्हणजे त्याच्यात सुद्धा त्यांनी इतकी उपज केली तिथे इंग्लिश आणि मराठीमध्ये. आणि म्हणजे माणूस म्हणून इतके सुंदर आणि इतकं छान व्यक्तिमत्व होतं ते की आमच्या घरी येऊन गेले. हे दुर्दैवाने करोना झाला म्हणून, नाहीतर आता आमच्याकडे राहायला येणार होते. म्हणजे आमच्याकडे येणार होते. हो. त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलं होतं की महाराज जी अभी लिफ्ट बन गई है, आपको अभी वो सीढ़ियां चढ़ने की जरूरत नहीं. बोले बहुत बढ़िया किया, अभी मैं रहने के लिए आऊंगा. बोले प्रोग्राम कुछ नहीं, खाना खाएंगे, गप्पे मारेंगे. तर इतका मनुष्य म्हणून, माणूस म्हणून इतके कमाल होते. आणि म्हणजे इतके मोठे कलाकार. पण मला आठवतंय आमच्याकडे 2 वेळा त्यांनी कार्यक्रम केले. आणि म्हणजे आमच्या घरचे जे इतर शिष्य शागिर्द लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मला वाटतं 3-4 प्रोग्राम्स. आणि आणखीन इन्स्टिट्यूशन करता मी जेव्हा त्यांच्याकडे अप्रोच झालो, त्यांना फक्त म्हणजे मी ऑलवेज म्हणजे शाश्वती दीदींचं नाव जरूर घेतलं पाहिजे की दीदींमुळे त्यांचं दरवेळेला दर्शन व्हायचं. तर दीदींकडनं अप्रोच झालं की डान्स इन्स्टिट्यूट करता किंवा डान्स करणाऱ्या मुलींकरता कार्यक्रम करायचा आहे ना, मग ते कधी काही म्हणायचे नाही. बस मैं आ रहा हूं, बाकी सब देख लेंगे असं म्हणायचे. म्हणजे इतका मोठा कलाकार, इतकं मोठं व्यक्तिमत्व, पण कधीही कसली अडवणूक नसायची त्यांची. बेटा मैं आ जाऊंगा. डान्स म्हणजे नृत्याच्या प्रसाराकरता काहीतरी करायचंय, कथ्थकच्या प्रसाराकरता, तर ते नेहमी काहीही करायला तयार असायचे. संजीवनी कुलकर्णी एक आठवण सांगायची नेहमी की त्यांच्याकडे महाराजजी गेले तर महाराजजींना गुळाचा खडा लागायचा फक्त. मग गुळाचा खडा एक ताटात असला म्हणजे ते खुश असायचे. इतके साधे महाराजजी. सर, थोडं शेवटाकडे जाते. मी साधारण सगळ्यांना, चौघांनाही तोच प्रश्न, सर, बाई, मनीषाताई, मुकुंद. तर महाराजींच्या लेगसी बद्दल, त्यांच्या अभिजात नृत्यामधील स्थानाबद्दल काय सांगाल? त्यांची परंपरा आहे. कारण दीपक महाराज, जयकिशन महाराज, ममता महाराज आणि शाश्वती हे लोक जगभर त्यांची परंपरा पुढे नेतातच आहेत. आणि कपोते आपल्या बरोबर आहेत. असे अनेक शिष्य जे फक्त आणि फक्त महाराजींकडे शिकलेत, ते त्यांची परंपरा पुढे नेत आहेतच. ही पहिली गोष्ट आपल्या डोळ्यासमोर दिसणाऱ्या नर्तकांची. पण मला परत असंच वाटतं की काही घराणी ही कधी पुसली जात नाहीतच. मग ती प्रत्यक्ष व्यक्ती तिथे असो किंवा नसो, त्यांनी फरक पडत नाही. पण ते घराणं 1000% प्रस्थापित झालेलं असतं. आणि ती जी काही एक प्रत्येकाच्या हृदयावर, मनावर बसलेली जी काही एक ती प्रतिमा असते, ती कधीच कोणी पुसू शकत नाही. ती कधी पुसली जाणार नाही. त्यामुळे मला या लेगसी बद्दल काही शंकाच नाहीये की हे सगळं असंच पुढे चालू राहील. कथक म्हणजे बिरजू महाराज, कथक मधलं सौंदर्य म्हणजे बिरजू महाराज, कथक मधला अभिनय म्हणजे बिरजू महाराज. या गोष्टी कधीच पुसल्या जाणार नाही. म्हणजे आपण ऐकतो की नाही, की मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलीये की शंभू महाराज रात्र जागवायचे, कौनगली गयो श्याम. आपण त्यांना पाहिलं, ते आपण आर्काइव्ह मध्ये जाऊन आपण व्हिडिओ पाहिला त्यांचा. आपण काही त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नाही. पण आपण महाराजजींच्या, म्हणजे माझ्या पिढीनी सुद्धा, माझ्या थोड्या आधीच्या पिढीनी सुद्धा आणि माझ्या नंतरच्या पिढीनी सुद्धा महाराजजींच्या कितीक ठुमऱ्या, कितीक भजनं पाहिलेत. जर फक्त अभिनयाच्याच बाबतीत बोलायचं झालं तर ते आपल्या मनावर, हृदयावर आहे. आणि आताच्या डिजिटल माध्यमांच्या मुळे सुद्धा आपल्याला हे सतत बघायला मिळणार आहे. त्यामुळे ही परंपरा निर्विवादपणे पुढे चालू राहील. प्रश्न तो आहे की त्यांच्या शिकवणुकीला प्रामाणिक राहून ही जी काही एक प्रवाह, हा जो काही एक प्रत्येकाने निर्माण करायला पाहिजे,
तो सचोटीनी आणि त्याच मार्गावर राहून करतात का, हा फक्त माझ्या मनात एक पडलेला प्रश्न आहे. आणि माझा निसंशयपणे त्याचं उत्तरही मीच देणार आहे की तेच तिथून करून घेतील, त्याला काही खरं हा प्रश्न पडायचं कारण नाहीये, ते आहेच समर्थ. बाई मनीषाताई म्हणाली तेच की महाराजजी असे छा गये आहेत आणि महाराजजींनी हे 500-500 लोकांचे वर्कशॉप जे घेतले ह्याच्यामध्ये नेहरू सेंटरमध्ये, त्या प्रत्येक वेळेला मी सांगायची की महाराजजी आत्मसात करणं सोपं नाही आहे, पण महाराजजी म्हणजे मगाशी माधव म्हणाला तसं की अत्तराची कुपी आहे आणि अत्तराच्या कुपीमधला एक टिपका जरी आपल्या अंगावर उडला तरी आपल्याला सुगंधित करतो. तसं महाराजजींनी सगळ्यांना सुगंधित केलेलं आहे. त्या सुगंधाला कुठलाही म्हणजे आपण ज्याला म्हणतो की त्याला कुठलाही धक्का न लावता तो सुगंध सगळीकडे दरवळत राहू दे आणि तो राहणार. त्यांचे शिष्य आणि त्यांचे भक्त तो ठेवणार. मुकुंद. जे आई म्हणाली, जे मनीषाताई म्हणाले तसंच आहे की सोप्या भाषेमध्ये जब तक सूरज चांद रहेगा तब तक महाराजजींचं नाव आणि त्यांनी दिलेली जी सगळी कला जी सगळ्यांना दिलेली आहे ते हे सगळं पुढे चालत राहणार आहे. ही सगळी संगीत क्षेत्रातली ही सगळी दिग्गज माणसं आहेत की हे अवतारी पुरुष सगळे होऊन गेलेले आहेत. जी म्हणजे महाराजजी असतील, भीमसेनजी असतील किंवा गोपीजी असतील, सितारा दिदी असतील, ही जी सगळी माणसं आहेत ही आमच्यासारख्या पिढीला केवढं मोठं त्यांनी देऊन गेलेले आहेत की आमचं आयुष्य त्यांनी सार्थक केलंय. की आम्ही आज मी सांगू शकतो की अरे हो, आम्ही महाराजजींना बघितलं, की आम्ही अच्छन महाराजींना बघू शकलो नाही पण आम्ही महाराजजींना भरभरून बघितलं, त्यांचं कॉम्पोजिशन्स ऐकल्या, त्यांचं पढंत ऐकलं, त्यांचं नृत्य बघितलं, त्यांच्याकडनं शिकायला मिळालं, त्यांच्याकडनं खूप शिकलो. त्यामुळे जोपर्यंत कथ्थक आहे, जोपर्यंत सूर्यचंद्र पृथ्वीवर आहेत तोपर्यंत ही नावं चालत राहणार आहेत. कारण ही ईश्वरांनी पाठवलेली व्यक्तिमत्व होती, ती अशीच वर्षानुवर्ष आणखीन कालखंड चालत राहणार आहे. तर खरंच महाराजींनी आधी राज्य केलं सर्वांच्या हृदयावरती आणि कोणी अजूनही ते महाराजी आपल्यामध्ये असणार आहेत कायम. जोपर्यंत कथक नृत्य आहे, मुकुंद म्हटले तसं, तोपर्यंत तर महाराजी असतीलच ते. आणि महाराजींची जागा ही अशी अढळ आहे की महाराजींची जागा कोणी घेऊ शकत नाहीये. ती कोणी महाराजींसारखं कोणी नृत्य करत नव्हतं आणि करणारही नाही. त्यांची जागा ही त्यांचं एक आहे, त्यांच्या जागी कोणी दुसरं महाराजजी कधी होऊ शकत नाहीत. हे मी खास म्हणजे ठाम सांगतोय मी की दुसरे महाराजजी होणं खूप अवघड आहे. खरं आहे, कारण ते पूर्ण संगीत होते, त्याच्यामुळे बहुत मुश्किल बात. आणि महाराजींनी खूप गोष्टी शिकवल्या. शेवटचं एक मी सांगणार आहे नक्की की महाराजींनी कथकला खूप एक सुंदर दिशा दिलेली आहे. मनीषाताई बोलल्या, मंजिरीताई बोलल्या, मुकुंद बोलले की किती कथक मध्ये त्यांनी किती आयाम, किती प्रकार त्यांनी ते केलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. हस्तकला खूप सुंदर रूप दिलेलं आहे त्यांनी, सौंदर्य निर्माण केलेलं आहे कथकला. त्यांचे त्यांच्या महाराजजींनी आपल्या वडिलांकडनं लयकारी घेतली, अच्छन महाराजींकडनं. लच्छू महाराजी, शंभू महाराजींकडनं ते भाव शिकले. कारण ज्यावेळेस अच्छन महाराजी गेले त्यावेळेस महाराजी खूप छोटे होते आणि त्या काळी त्यांनी लयकारीमध्ये महाराजी हे स्वतः सांगत होते, म्हणजे जायच्या आधी जे माझ्याशी बोलले, हे पुस्तक लिहिताना पण मी कारण रोज माझं त्यांच्याशी बोलणं व्हायचं आणि प्रत्यक्ष त्यावेळेस ते सांगायचे की मैं पिताजी से सीखा, लयकारी सीखा, टोडे टुकड़े सीखा, परंट सीखा, गत निकास सीखा, ये सारी चीजें मैंने उनसे सीखी है असं. लेकिन भाव के समय महाराज अच्छन महाराज जी म्हणत असत अम्मा जींना कि अरे ये भाव सीखने के लिए तो बहुत अभी छोटा है, जब बड़ा हो जाएगा ना तो अपने आप सीख जाएगा. पण शंभू महाराजींनी त्यांना सतत आपल्या समोर अच्छन महाराजी गेल्यानंतर त्यांना कार्यक्रमात समोर बसवायचे आणि त्यांना त्यांचा भाव बघायला लावायचे. भाव त्यांना असा काही शिकवला नाही त्यांनी, पण तो बघून ते भाव शिकले महाराजी. आणि लच्छू महाराजींचे कार्यक्रम बघून, असं दोघांचेही कार्यक्रम बघून ते भाव शिकले. अशात आणि या तिघांचं त्यांनी घेऊन त्यांनी स्वतः एक सुंदर असं कथक नृत्याला एक सुंदर असं रूप दिलं त्यांनी आणि सुंदर नृत्य ते बनवलं त्यांनी.
कथकमध्ये. विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी गिनती किती हाई तर त्यांनी केलेल्याच आहे. गिनती किती हाई ही त्यांची देण आहे. त्याशिवाय लहान लहान मुलांना कथक नृत्य, आता आपण लहान मुलं आले 5-6 वर्षाचे आणि त्याला पटकन एखादी तिहाई तुकडा सांगितला की त्याला लगेच येणार नाही. पण महाराजांनी असं सांगितलं की त्याला सब्जी पुरी असं फळांच्या वगैरे गोष्टी सांगून ती तिहाई त्यांना शिकवली. आणि ती खूप, जसं काय एक शिकवली होती त्यांनी, सगळ्यांना माहिती आहे ती, सब्जी पुरी और कचोरी हलवा ला दे, हलवा ला दे, हलवा ला दे दे. आणि त्याचेच बोल आहेत ततई ता तई ता ततई ता ततई ता तई ततई ता तई ततई थई ता. तर हे चटकन मग ते विद्यार्थ्यांना छोटं छोटं जमायला लागलं. आणि हे त्यांनी त्यांचं टेक्निक त्यांनी खूप वापरलं. असे वेगवेगळे त्यांनी कथकला हे देऊन ते खूप सुंदर असं बनवलं. आणि मला आठवतं की शेवटचे 2 वर्ष, म्हणजे हे जेव्हा करोनाचा काळ सुरू झाला तर 29 मे 2020 पासनं महाराजजींनी माझा ऑनलाईन क्लास मुकुंद भैया सुरू केला. दर रविवारी मला ते कथक शिकवायचे. अगदी दर रविवारी काही खंड न पडता. आणि हॉस्पिटलमध्ये असले तरी त्यांना शिकवणं खूप वेळ होतं. शेवटपर्यंत ते देत होते. मला आठवतं हॉस्पिटलमध्ये मॅक्सला ते ऍडमिट होते 6 महिन्यापूर्वी, सलाईन वगैरे लावलं होतं. त्याच्या परिस्थितीत व्हिडिओ कॉल केला महाराजजींनी. तो आम्ही बघितलं, म्हटलं बोले ये देख नंदू ऐसे, हे सगळं दाखवलं त्यांनी. आणि मग म्हणे चलो पढन करो. म्हटलं महाराजजी अभी नाही करो. आणि मग आम्हाला त्यांनी पढन करायला लावली आणि डान्स करायला लावला. तिथे म्हणजे हॉस्पिटलमध्ये असताना पण माझा क्लास घेतलेला आहे त्यांनी. अगदी शेवटी सुद्धा अगदी होते महाराजी मॅक्स मध्ये, तिथूनही ते क्लास घ्यायचे. अगदी शेवटी जायच्या आधी पण ते सगळ्या शिकवतच गेले महाराजजी असं. तर त्यांनी शिकवलेले 1-2 गोष्टी छोट्याशाच आहेत त्या, तर मी एक जस्ट त्यांना आज श्रद्धांजली. देता ता देता किड देता त्रघेन देता देता तिटकत गदी गिन धा, तिटकत गदी गण धा, तिटकत गदी गण दाती दा, दाती दा, धाती धा. हा त्यांनी शिकवला होता छोटा. आणि एक छोटासा चुटकुला. धादिंता धा नदींता किडदा दिनता तकिट तक कधी किट दागिन तकिट तक कधी किट दागी तकिट तक कधी किट दागिन कथा गदी गिन दा तदा. क्या बात. असं छोटे छोटेसे भरपूर सुंदर त्यांनी शिकवलेले आहेत. तर वा, फार सुंदर. आणि सर खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून, गप्पा मारून. बाई मनीषाताई, मुकुंद. आणि आम्ही इकडे अमेरिकेमध्ये आमच्यातच असतो, पण भारतात तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून फार 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 बरं वाटलं. तुमची सगळ्यांची परवानगी घेऊन माझी एक छोटीशी आठवण आहे, ती सांगते. ते 2012 मध्ये इकडे रालेला वर्कशॉप घ्यायला आले होते आमच्याकडे. आणि तेव्हा स्टुडिओचं माझ्या काम सुरूच केलं होतं. आणि प्लॅन्स होते तयार, पण दाखवण्यासारखं असं काही बांधकाम झालं नव्हतं. तर मी आणि माधव ते प्लॅन्स घेऊन त्यांच्या हॉटेल रूमवर गेलो होतो आणि त्यांना ते प्लॅन्स सगळे दाखवले. आणि त्यांनी इतकं मनापासनं प्लॅन्सचं कौतुक केलं आणि बेटा करो, बहुत अच्छा हो जाएगा स्टुडिओ, बहुत अच्छा कर रहे हो वगैरे, इतकं प्रोत्साहन दिलं. आणि समहाव मला ते स्टुडिओला त्यांचे आशीर्वाद लाभलेत असं नेहमी माझ्या मनात आहे. स्टुडिओ पण सुंदर झाला आणि कायम महाराजांची आठवण होते त्या स्टुडिओमध्ये काही काम करून घेताना, की अरे पहिल्यांदा महाराजांनी प्लॅन्स बघितले होते. तर फारच छान. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. खूप बरं वाटलं सगळ्यांची गप्पा मारून. ऑडियन्स कडनं काही प्रश्न वगैरे आहेत तर मी माधवकडे परत सूत्र देते. तर किती सुंदर सुंदर आठवणींना उजाळा मिळाला. थँक्यू व्हेरी मच. खरं म्हणजे 80च्या वरती इथे आहेत. फेसबुक लाईव्ह वर पण मंडळी आहेत. सगळी जण म्यूट आहेत, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत काही आवाज पोचत नाहीये. पण चॅटवर तुम्ही जर पाहिलं तर इतकं सुंदर काय काय कॉन्व्हर्सेशन सुरू आहे. तुमच्या गप्पा म्हणजे अगदी संपूच नाहीत अशा चालू आहे. मी खरं म्हणजे सुरुवातीला श्रद्धांजलीचा कार्यक्रम म्हटला होता, पण थोडंसं मला असं वाटतं की इट इज अ सेलिब्रेशन ऑफ हिज लाईफ.
येस येस 100%. आणि तुम्ही म्हणजे मनीषाताई जसं म्हणाल तसं सौंदर्य, म्हणजे प्रत्येक गोष्टीमधनं सौंदर्य त्यांचं, किंवा आता कपोते सर म्हणाले जसं की ते चक्रा म्हणजे सर्कस नव्हे, किंवा हे सर्वांचे झालेले महाराजजी म्हणजे. आणि मी असं म्हणेन पुन्हा एकदा की माझे पण झालेले महाराजजी, म्हणजे माझा खरं म्हणजे काही संबंध नसले तरी पण आणि मुकुंद किंवा बाई तुम्ही म्हणाल जसं की ते कुठेच गेलेले नाहीयेत. म्हणजे त्यांच्या नृत्यामधून, रचनांमधून, विद्यार्थ्यांमधून, कार्यांमधून, संस्कारांमधून मुख्यतः ते आहेत, अजूनही आहेत. वे कही नाही जाते ही मंडळी, आणि ते असणार आहेत ऑल द टाइम. करेक्ट. सो त्यामुळे तर आता आपण शेवटाकडे येऊ कार्यक्रमाच्या. तर पण कृष्णाला रसराज म्हणतो की नाही, कृष्णाला तसं महाराजजी रसराज होते. म्हणजे ते म्हणजे पाणीपुरी म्हणजे गोलगप्पा जितक्या रसिकतेने खायचे, तेवढ्याच आवडीनं ते बासुंदी खायचे, आणि तेवढ्याच ह्यांनी इतकेच गोड गोड रचना करायचे. होय होय, अगदी अगदी अगदी. आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव पण म्हणजे तेच मी आता की रसगुंजन, बाई तुम्ही म्हणालात तसं की म्हणजे प्रत्येक गोष्टीमधला जो रस जो आहे त्याचे ते हे होते. अगदी अगदी बरं. तर खूप, आणि मुकुंदनी एकदा मध्ये म्हटलं होतं की कथ्थक सूर्य म्हटलं होतं महाराजींना, की कधीही न अस्तंगत होणारा असा. आणि एक प्रश्न विचारू का? हा बोला ना. आता एवढे सगळे दिग्गज आपल्या समोर आलेले आहेत, आणि मला नाचाच्या संबंधी काही माहिती नाही, पण मी नाच पाहिलेले आहेत. आमच्या पर्सनल आठवणी असं म्हणजे की बिरजू महाराजांना प्रभा मराठ्यांनी बोलावलं होतं एकदा त्यांच्या घरी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त. त्याविषयी त्यांना बरं वाटत नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी हस्तक सौंदर्य म्हणजे हातांनी अदाकारी दाखवली आणि सगळे प्रेक्षक थक्क झाले. त्या ही एक आठवण आहे. आणि दुसरी आठवण अशी, कार्नेगी हॉलमध्ये बिरजू महाराजांचा कार्यक्रम झाला होता न्यूयॉर्कला. त्यांनी ते एवढं मोठं ऑडिटोरियम भारून गेलो होतं अक्षरशः. आणि एक प्रश्न माझ्या मनात असा आहे, आणि तो प्रश्न रमाजींचे जे मैत्रिणी एक 5-6 आठवड्यापूर्वी ओडिसी संबंधित त्यांनी कार्यक्रम सादर केला होता, त्यावेळी त्यांनी एक विधान केलं होतं, म्हणून माझ्या डोक्यात हा प्रश्न आला आणि त्यांनाही मी तो विचारला होता की सगळे आपल्यातल्या ज्या कला आणि कलाकार जे आहेत त्याच्यामध्ये नृत्य आहे, तर ह्या सगळ्या कलांचा आपल्या भारतीय समाजातल्या समस्यांशी काही संबंध जोडता येतो का? तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या शिष्यांना, तुमच्या प्रेक्षकांना नृत्य कला, कुठलीही कला आणि सामाजिक बांधिलकी कसे जोडले जातात ह्या संबंधी काही सांगता का? आणि काय सांगता ते मला ऐकायला खूप आवडेल. महाराजींचं सांगेल तर या गोष्टी महाराजींनी खूप केलेल्या आहेत की ते सर्वसामान्यांना जे कळतील विषय त्यांनी लोहा केलेला आहे, अखबार, असे वेगवेगळे, एक खो खो, कबड्डी, त्याच्यावरती त्यांनी एशियन गेम्स साठी तो एक आयटम केलेला आहे. आपल्या असे अनेक सामाजिक विषय पण त्यांनी खूप हाताळलेले आहेत महाराजींनी, की ज्या ज्या गोष्टी ज्या वेळेस आहेत त्यावेळेस चांगले सुंदर नृत्य नाटिका त्यांनी बनवल्या आणि त्यांनी त्याच्यातनं चित्रण दाखवलं, समाजाचं चित्रण, आणि त्याच्यातून समाजाला काय काय घ्यायचं, त्याला काय, त्याच्यातून संदेश दिले त्यांनी चांगले. तर अशा अनेक गोष्टी महाराजींनी केल्या आहेत आणि ती परंपरा आम्ही पण चालवतोय. आम्ही पण अनेक असे कार्यक्रम केलेले आहेत की जे सर्वांना कळतील. मी आता मला माझ्याच सांगाल की मी स्वाईन फ्लू झाला होता त्यावेळी काळात, त्यावेळी स्वाईन फ्लू वरती मी नृत्य नाटिका बसवली होती. त्याच्याच प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती मी महामानव बॅले केला होता. त्यांचा संदेश मी जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे मी कार्यक्रम केले. बालगंधर्वांचं नाट्य संगीत घेऊन त्याच्यावर नरवर कृष्ण समान हे नृत्य नाटिका मी केली. असे अनेक कार्यक्रम मी राबवत आहे. म्हणजे असे आजपर्यंत सामाजिक विषय हाताळत असतो मी. आणि जोशी साहेब, कुठलीही कला जेव्हा असं म्हटलं जातं की प्रत्येक माणसाने कुठली तरी कला शिकावी, कारण कला ही तुम्हाला जीवनामध्ये एक सॅटिस्फॅक्शन देत असते.
की जे जीवनामध्ये अत्यंत उपयोगाचं किंवा अत्यंत महत्वाचं आहे. बरेच वेळा असं होतं की माणूस उत्तम तऱ्हेनं शिक्षण घेतो, त्याचं लग्न होतं, सगळं उत्तम असतं, आणि नंतर एक ठिकाणी असं म्हणजे जे प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत, जे मी प्रोफेशनल तबला प्लेयर आहे, मी कार्यक्रम करत फिरतो, तो एक वेगळी गोष्ट आहे. पण प्रोफेशनल नसताना सुद्धा जर कला तुमच्या बरोबर असेल तर तुमचं एकूण आयुष्य अत्यंत सुगंधी होतं, अत्यंत छान होऊ शकतं. कारण कला तुमच्या बरोबर आयुष्याच्या शेवटापर्यंत राहते. कला तुम्हाला किती करता येते तो तर एक महत्वाचा भाग आहे, पण ती कला जर तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही दुसऱ्या कलाकाराचा त्याच्यामुळे सुद्धा आपलं लाईफ, कारण बरेच वेळा असं होतं की एका लाईफच्या टप्प्यावर असं होऊन जातं की माझ्याकडे सगळं आहे, आज माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे कार आहे, मुलं बाळ आहेत, बायको आहे, सगळं आहे, पण पुढे काय? कुठेतरी एक स्टॅग्नन्सी येऊन जाते. आणि त्यावेळेला हा जो कलेचा आनंद आहे हा तुम्हाला अत्यंत लाईफमध्ये चिरतरून ठेवत असतो. तुम्ही त्या एका कलेच्या विश्वामध्ये, कलेच्या नशेमध्ये, चांगली नशा, मी चांगली नशा म्हणतोय, कलेच्या नशेमध्ये तुम्ही तुमचं आयुष्य पुढे पुढे नेऊ शकता. आणि अशा तऱ्हेनं कले म्हणजे मग ती कला कुठली असो, कुठलीही ललित कला असो, मग ते गायन वादन नृत्य असेल, पेंटिंग असेल, शिल्पकला असेल, कुठलीही कला असेल, पण ती कला जर असेल तर तुम्ही माणूस म्हणून आयुष्यामध्ये खूप चांगलं आयुष्य जगू शकता. ते अत्यंत महत्वाचं आहे. मला म्हणायचं, मी ऍग्री करते तुमच्याशी, कारण मला नृत्य काही येत नाही, म्हणजे मी थोडीशी शिकले अगदी लहान असताना, परंतु मी गाणं म्हणू शकते. आणि त्याच्यामुळे जे काय आत्ताच्या म्हणजे आता माझं वय झालंय, पण त्या आयुष्यात एक सुकून मिळतो तुम्हाला, एक समाधान मिळतं, विशिष्ट समाधान मिळतं, आणि ते खूप महत्वाचं असतं. आपण आता महाराजींविषयी बोलत आहोत, तर महाराजी असं दरवेळेला सांगायचे की हर आदमी नाचता है, हर आदमी नाचता है. जर पेंटर असेल तर तो ब्रश घेऊन नृत्य करतो, म्हणजे पेंटिंग करतो. म्हणजे काय? तो ब्रश घेऊन पेंटिंग करतो. जर लिखाण करणारा मनुष्य असेल तर तो पेन घेऊन लिहितो, म्हणजे पेन घेऊन नृत्य करतो. म्हणजे मनातनं तो नाचत असतो. मनातनं नाचणं म्हणजे आनंदी राहणं, आणि आनंदी राहायला मनुष्य तर तो लाईफ सेलिब्रेट करू शकतो. आनंदी राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि कलेच्या माध्यमातून माणूस सर्वात पहिल्यांदा काय होतो तर तो आनंदी राहायला शिकतो, कारण तो त्या कलेच्या विश्वामध्ये घडलेला असतो, आपल्या आपल्या बंदिशी, आपला आपला रियाज. आणि जर रियाज नसेल तर कमी दुसऱ्या कलाकारांचं बघणं, ऐकणं, याच्यामध्ये ऑल द टाइम तो मनुष्य असतो, आणि आपलं लाईफ फार छान होऊन जातं कलेमुळे, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे जोशी सर म्हणाले तसं की समस्यांवर कला हा कसा काय त्यांचा उपाय होतोय, जसं मुकुंद तू सांगितलंस तसं मला असं वाटतं की समाज आणि कला कायमच हातात हात घालून प्रगत होत असतात, आणि कलेतून समाजाचा आपल्याला आरसा, प्रतिबिंब पाहायला मिळतं. त्यामुळे साऱ्या आपल्या अवतीभोवतीच असलेल्या ज्या समस्या आहेत त्याला कला दोन प्रकारांनी उत्तर देते. एक प्रकार जो आता मुकुंदनी सांगितला की समस्यांवरचा उपाय म्हणजेच आधी कला असते, की कुठलंही संकट आपल्यापर्यंत पोचायला, आपल्याला त्याच्यातून बाहेर काढायला कला उपयोगी पडते. जसं मॅडम म्हणाल्या की त्या गायल्या की त्यांना सुकून मिळतो. एक कोणती तरी कला आपल्या जवळ अशी पाहिजे की आपल्याला साऱ्या संकटातून ती बाहेर काढू शकेल. दुसरं असं असतं की जे काही आपल्या आजूबाजूला घडत असतं ते प्रत्येक कलाकार, एस्पेशली डान्सर कलाकार, आपल्या संपूर्ण शरीर माध्यमातून ते अभिव्यक्त करत असतो. निरनिराळे म्हणजे अगदी दलितांवरचे अत्याचार घ्या, पूर्वीच्या काळातले हुंडाबळी घ्या, किंवा आता होणारे निरनिराळे जे काही आपल्या सभोवताली सगळी दुष्कृत्य चालली आहेत, त्याचा ह्या ना त्या प्रकारे कलेमधून सुद्धा एक प्रबोधन करण्याच्या दृष्टीने प्रेझेंटेशन त्याचं होत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की पण मला वाटतं आपला मुद्दाही असाच होता की परंपरा आणि नवता हे दोन्हीला सांभाळायला लागतं नर्तक कलाकाराला, की संपूर्णपणे त्याला नवतेला धरून अभिव्यक्त होता येत नाही, नाहीतर परंपरेला धक्का बसतो. सो परंपरेला सांभाळत अशा सगळ्या सभोवताली घडणाऱ्या समस्यांचं एक प्रबोधन प्रेक्षकांचं करत करत जर काही त्याच्यावरचा उतारा सापडवता आला तर ते काम नर्तक नक्कीच करत असतो. रमा, अप्रतिम कार्यक्रम, अप्रतिम कार्यक्रम. आणि खूपच गोष्टी जे खूपच काही माहित नव्हतं त्या खूपच गोष्टी कळल्या आणि खूप बरं वाटलं. थँक्यू मॅडम, थँक्यू सर.
आणि मुकुंद आणि मनीषाताई वगैरे म्हणाल्या तसं, आणि आता इथे सुबोध सागर पण तेच सांगतायत की पुलंचं एक वाक्य आहे की तुमची नोकरी, व्यवसाय वगैरे जे काय आहे ते अतिशय चांगलेपणाने करा, पण एखाद्या कुठल्या तरी कलेशी मैत्री करा म्हणतात ते, की ते जो काही व्यवसाय आहे तो तुम्हाला जगवेल, ते बरोबर आहे, पण ती कला तुम्हाला का जगायचं ते सांगून जाईल. तर तशा पद्धतीचं की कलेचं हे अनन्यसाधारण असं स्थान आहे आपल्या जीवनामध्ये. तर मंडळी, थँक्यू ऑल फॉर पार्टिसिपेटिंग. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊ. माधव, एक सुधा राजदेरकरांचा अगदी सुरुवातीला प्रश्न होता, तो घेतोस काही सुरुवातीला विचार? हा, एक मिनिट. हा, मी परत एकदा. कोण होतं त्यांचा सुरुवातीला म्हणून? अच्छा, हो, अच्छा, बरोबर. सुधाचा प्रश्न होता. पण आता एकदम आपण क्लासमध्ये गेल्यासारखं वाटेल सगळ्यांना की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नृत्य आणि नृत्य. नृत्य आणि नृत्य, नृत्य आणि नृत्य, तो त्यांचा प्रश्न. पटकन थोडक्या शब्दात सांगू का? हा, पटकन. नृत्य, NRITTA, नृत्य. नृत्य म्हणजे टेक्निकल, तांत्रिक बाजू, नर्तनाची तांत्रिक बाजू. भावाभिनय हीनम तू नृत्यमित्यभिधीयते, ज्याच्यामध्ये भाव नाही, अभिनय नाही, ते नृत्य. आणि नृत्य म्हणजे ज्याच्यामध्ये भाव आहे आणि ज्याच्यामध्ये रिदम आहे आणि ज्याच्यातून काही अभिनयाची अभिव्यक्ती होते, ते म्हणजे नृत्य. सोप्या भाषेत बोलायचं तर ज्याच्यामध्ये अभिनय आहे ते नृत्य, आणि ज्याच्यामध्ये तोडे तुकडे परण हे जे तालाचं एक प्रदर्शन आहे त्याला म्हणायचं नृत्य. थँक्यू मनीषा ताई, फार सुंदर. आणि होपफुली सुद्धा इट आन्सर्स. ओके. तर मंडळी, चौर्या प्रतिष्ठानच्या या व्हर्च्युअल फोरमवर सामील झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आदरणीय देवबाई, मनीषाताई, मुकुंद, कपोते सर, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. मेनी थँक्स. रमा, खूप सुंदर कार्यक्रम झाला. तर हे मी सांगणं म्हणजे मला दुपारचं जेवण मिळेल असं पद्धतीचं आहे. चौर्य प्रतिष्ठानच्या सभासदांना खूप छान ऐकायला पाहायला मिळालं. सर म्हणाले तसं आणि मॅडम म्हणाले तसं की खूप न माहिती असलेल्या गोष्टी आम्हाला कळल्या. या सत्राचा समारोप नेहमीप्रमाणे प्रार्थनेने करूया. ओम सर्वे सुखिनः भवन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. नमस्कार.